या रे बाबा. ऍज युजल उपासना करून स्टार्ट करणार आहोत. त्याच्या आधी जस्ट मला एकदा व्हॉइस चेक करायचा आहे. माझा आवाज सगळ्यांना नीट ऐकू येतोय? येत हो असल्यास दादा, चॅट. क्लिअर आहे. हो दादा. हो दादा. या गुड गुड. ओके, चलो उपासना करून स्टार्ट करूया. सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ॐ शान्ति शान्ति शान्ति. रेणुका इंटरप्ट झाली मीटिंग. ओके, कदाचित रेणुकाला तिच्या हँडला काहीतरी नेटचा प्रॉब्लेम येत असेल. मी माझ्या हँडला स्क्रीन शेअर करून आपण एकदा उपासना पुन्हा कानाखालनं जाऊ दे. कानाखालनं काय दादा, सॉरी, ते ऍक्च्युली मध्येच नेटवर्क कनेक्शन कट झालं हा आणि नाही, Zoom येस येस, मला वाटलं होतं ते. नो प्रॉब्लेम, मी करतो स्क्रीन शेअर. पुन्हा पहिल्यापासून स्टार्ट करू आपण. ओके ओके, सॉरी. हरिः सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. ॐ
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्। ॐ तत्सत्। ॐ तत्सत्। ॐ तत्सत्। ॐ शान्ति शान्ति शान्ति। ओके, सो नेहमीसारखंच सगळ्यांना व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग. आणि सॉरी हा चॅट बॉक्स मी फक्त समोर ओपन करतोय. हे मला झूमच्या लेक्चरचे एक इरिटेटिंग गोष्ट जाणवली, म्हणजे की माझ्या ज्या सगळ्या लेक्चरच्या नोट्स असतात त्या पण माझ्या स्क्रीनवर समोर असतात आणि मग झूमची विंडो पण तिकडेच येते. सो ते मी चॅट बॉक्स समोर युजली ओपन ठेवतो. ओके, एनिवेज, मला ती एक स्वतःला सवय लावावी लागते की झूमची विंडो मिनिमाइज करायची आणि मग नुसत्या त्या कॅमेराच्या लाईटकडे बघून बोलायचं. पण ही गेल्या वर्षभरामध्ये खूप डिफिकल्ट सवय आहे जी लावावी लागलेली आहे. आणि कदाचित भविष्यामध्ये डिबेट कॉम्पिटिशन्स पण जर ऑनलाईन व्हायला लागल्या, हू नोज. ओके, सो त्याच्यामध्ये कदाचित तुम्हाला पण ही लावायला लागू शकते. पण अदरवाईज मला आता जस्ट लेक्चर स्टार्ट करता करता सुचलं की आजच्या विषयामध्ये जे अनेक मुद्दे येणार आहेत त्यातला एक फार महत्वाचा म्हणजे की जेव्हा एखादा वक्ता श्रोत्यांच्या समोर उभा राहून बोलत असतो, पब्लिक, दी आर्ट ऑफ पब्लिक स्पीकिंग. ओके, आपल्याला अनेक वेळेला वाटतं इट इज अ वन वे डायलॉग, म्हणजे मी बोलतोय आणि तुम्ही ऐकताय असं वाटतं. पण ऍक्च्युली इफेक्टिव्ह स्पीकर मेक्स एव्हरी पब्लिक स्पीच अ टू वे डायलॉग. हे एक आज ठीक आहे, मी थोडीशी पुढे उडी मारली पण बोलता बोलता सहज सुचला मुद्दा म्हणून, की तुम्ही कधी जर स्टेजवर उभे राहून लोकांशी बोललेला असाल तर हे इंट्युटिव्हली तुम्हाला समजेल हे, की मी जेव्हा बोलतोय लोकांशी तेव्हा लोक जरी शब्दांनी माझ्याशी उलटे बोलत नसले तरी त्यांच्या भावनांनी, त्यांच्या एक्सप्रेशन्सनी तो फीडबॅक लूप असतो. म्हणजे मी स्टेजवरनं समजा एखादा काहीतरी जोक मारला तर मला, मी जेव्हा ऑडियन्सकडे बघत असतो समोर, ते कळतं की तो हिट झाला का नाही जोक.
म्हणजे काही काही जणांच्या चेहऱ्याकडे बघून कळतच नाही की ह्यांना जोक झाला बाबा आता हे तरी कळलं, असे सरळच्या सरळ चेहरे करून बसलेले असतात. मग कदाचित दुसरे शेजारी काही जण ज्यांना तो जोक समजतो पण आवडत नाही त्यामुळे एवढं हसतात फक्त. काही जण डोक्याला हात मारतात की अरे काय पानचट मारला ह्यांनी वगैरे. अशा प्रकारच्या ज्या रिॲक्शन्स असतात त्याच्यावरनं जो बोलतोय त्याला एक सारखा फीडबॅक लूप मिळत असतो की ऑडियन्सला बोर होतंय, मजा येते, त्यांना ऐकतायत ते बरं वाटतंय का काय, हे सगळं. अनफॉर्च्युनेटली झूमच्या लेक्चर्स मधनं काहीच तसं होत नाही. म्हणजे शेवटी तुम्हाला जो तुम्ही कंटेंट मांडताय समोरच्या समोर आणि तुमची बोलण्याची पद्धत ह्याच्यावरच शेवटी अवलंबून राहावं लागतं की बाबा रे तुम्ही अभ्यास करताय आणि तुमच्यामध्ये मुळामध्येच लोकांना एखादी गोष्ट नीट समजावून सांगण्याचं कौशल्य आहे आणि मग आशा करावी लागते की बाबा रे ते समोरच्या पर्यंत पोहोचतंय. त्याच्यानंतर अजून वाईट प्रकार म्हणजे की काही काही वेळेला असे ज्या काही स्टुडंट्सचे इथे ऍटलिस्ट फाउंडेशनच्या लेक्चरमध्ये तरी मी ऑब्झर्व केलंय की जे लोक कॅमेराज ऑन ठेवून बोलत असतात. सो फर्स्ट ऑफ ऑल आय थँक यू फॉर दॅट. त्यांच्या एक्सप्रेशन्सनी एक एनकरेजमेंट मिळतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की ते टेबलावर समोर असा काहीतरी कॅमेरा किंवा ठेवून काही जणांच्या समोर नोटबुक आहे वगैरे असं कळत असतं आणि ते कोणाला ज्याला गरज वाटते ते नोट्स काढतात पण ऍटलिस्ट कॅमेराकडे बघतात आणि ऐकतायत एवढं तरी भरोसा देता येतो. किंवा ऍटलिस्ट कॅमेराकडे बघत बघत स्क्रीनवर काहीतरी दुसरं जरी चालू असलं तरी आय थँक देम की बाबा निदान तेवढी तरी काळजी घेतात ते की समोरचा बोलतोय त्याला वाटावं तरी की आपण ऐकतोय त्याचं. सो ऑल फॅक्टर्स कन्सिडर्ड. पण बाकीचे जे आपले 3 कोर्सेस आहेत ना UPSC MPSC वगैरे त्यांच्यावर जेव्हा लेक्चर घेतो एक तर सगळ्यांचे कॅमेराज ऑफ असतात त्याच्यामध्ये अनफॉर्च्युनेटली. दुसरी गोष्ट मी माझ्या नोट स्क्रीन शेअर करतो त्यामुळे ती झूमची विंडो मिनिमाइज होते आणि मला फक्त माझा चेहरा दिसत असतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे चुकून मधनं कोणाचा तरी जर असा काहीतरी बोट इकडचं तिकडे झालं आणि तो स्टार्ट व्हिडिओवर क्लिक झाला कॅमेरा तर जी दृश्य मला दिसतात भीषण असतात. ती भीषण कुठल्या अर्थाने की बेडवर पडलेली असतात पोरं, असा साईडला ठेवलेला असतो कॅमेरा आणि केस पूर्ण विस्कटलेले वगैरे आणि ऐक ग रे तू असा अभ्यास करतोयस का असा प्रश्न पडतो. ते ऍक्च्युली मी चुकीचा माणूस आहे अशा प्रकारचा प्रश्न पडण्यामध्येच, कारण की मी पण असाच केलेला आहे सगळा UPSC MPSC ची तयारी करतानाचा अभ्यास. ओके. सो स्लाइड स्टार्टलाच आपला टँजंट झाला, दॅट इज बिसाइड्स द पॉइंट. मला आधी सुरुवातीला तुम्हाला विचारून सुरुवात करायची की सगळ्यांनी सब्जेक्ट तर ऐकलेलाच असेल आजकाल डिबेट स्किल्स म्हणून. हा विषय मी जनरली ऑब्झर्व केलंय की काही विद्यार्थ्यांना असे टोकाचे ह्याच्याबद्दलचं मत असतं. काही जणांनी फार शाळा कॉलेजपासून वगैरे वादविवाद स्पर्धांमध्ये भाग घेतलेला असतो आणि एक नॅचरल टॅलेंटच असतं त्यांच्यामध्ये बोलण्याचं. स्टेजवर उभं राहिले की खणखणीत आवाज बाहेर निघतो. ते जे बोलतील ते सेन्सिबल आहे का नाही ह्याचा भरोसा देता येत नाही काय, पण जसं बोलतील ते मात्र छातीटोकपणे बोलतील असं सांगता येतं. दुसरी काही जण असतात की ज्यांना आपण आज तो पण एक पुढचा मुद्दा घेणार आहोत की स्टेजवर उभं राहण्याची मॉर्टल भीती असते. इंग्लिशमध्ये द वर्ड इज मॉर्टल फिअर. म्हणजे की तिकडे मी उभा राहिलो की काहीतरी घाम फुटतो, हातपाय थरथरायला लागतात आणि खरं म्हणजे जे माहीत असतं विषयावर पकड जरी असली तरी ती समोर एक 5-15 लोक बसले की ततपप होतं आणि बोलून दाखवता येत नाही. मग अशा लोकांना ह्याला स्टेज फ्राईट म्हणतात. असणार आहे तुमच्यातल्या पण काही जणांना त्याची भीती आणि दॅट इज ओके, ती खूप जणांना असते. त्यामुळे काही जणांना वाटतं ना की हा डिबेटिंग म्हणजे मजा आहे. ओके. आणि काही जणांना वाटतं की डिबेटिंग हे माझ्यासाठीचं नाहीये त्यामुळे हे लेक्चर मला कशाला पाहिजे. ओके. मला सत्राची सुरुवात करायची आहे ती हे जो दुसरा प्रकारचा ग्रुप आहे ना की ज्यांना बाबा रे शाळा कॉलेजमध्ये कधी डिबेटिंगच्या कॉम्पिटिशन्स मध्ये वादविवादाच्या स्पर्धांमध्ये इंटरेस्ट नव्हता, स्टेजवर उभं राहिलं की ज्यांना भीती वाटते आणि ज्यांना इन जनरलच वाटतं की मला ज्या क्षेत्रामध्ये जायचंय त्या क्षेत्रामध्ये वादविवाद कौशल्य ह्या संकल्पनेची काय गरज आहे, मला कशाला पाहिजे ते. ठीक आहे. ह्याचा ऍक्च्युली मला तुमच्यामधला जो दुसरा ग्रुप असेल
की ज्यांनी किती जण आहेत रे आतापर्यंत असे, जरा मला चॅट बॉक्स मध्ये किंवा अनम्यूट करून सांगा की शाळा कॉलेज कुठल्या तरी पातळीला आतापर्यंत वादविवादाच्या स्पर्धेमध्ये भाग घेतलाय, कुठलं तरी पारितोषिक जिंकलेला असला तर फारच छान, नसलेला जिंकला तरी काही त्यांनी जात नाही. आणि विषय काय होता जर आठवत असेल तर कोणीतरी, एनीवन. तुम्हाला आय थिंक माइक्स अनम्यूट करण्याची इथे हे दिलेली आहे ना सेटिंग. हॅलो दादा. या हा, मी MUN मध्ये पार्टिसिपेट केलेलं. येस, राम बोलतोय ना. कशामध्ये केलं होतंस? मॉडेल युनायटेड नेशन्स, बिशप्स ओके, MUN. ग्रेट ग्रेट. आणि मग त्याच्यात तुमच्या समोरच्या डिबेटचा विषय कुठला होता? मी WHO मध्ये केलेलं, म्हणजे त्याच्याशी वेगळे वेगळे काउन्सिल्स असतात, जसे UN चे असतात अगदी तसे. तर मेजर इश्यूज टू चाइल्ड हेल्थ असा विषय होता. मी युक्रेन कंट्रीला रिप्रेझेंट करत होतो, तर मी Okay. रेडिएशन ऍज अ ह्यूज इश्यू असा मुद्दा मांडलेला. याला अभ्यास भरपूर लागलेला असणार आहे, कारण की युक्रेन म्हणजे त्याच्यामध्ये तुझं हे सगळं आलं होतं का, चेर्नोबिल वगैरे? हो दादा, सगळं त्याच्यासाठी- इन्क्लूड केलेलं आणि रशियाचं इन्कर्जन पण इन्क्लूड केलेलं. ग्रेट ग्रेट, एक्सलंट. येस, भरपूर जण येत आहेत मला अजून पण इकडे. नुसतं पार्टिसिपेट केलं आहे असं सांगताय, पण विषय पण सांगा ना जरा. स्कूल लेवल प्ले. ओके, सुधा म्हणून ती तर ऑनलाईन आणि ऑफलाईन. सो ऑनलाईनचा सुद्धा तुझा विषय काय होता? दादा म्हणजे मी ऑफलाईन स्कूल कडून पार्टिसिपेट केलं होतं. ओके, की मग कसे ऑफलाईन स्कूल्स जास्त बेटर आहेत असं ऑनलाईन स्कूल्स पेक्षा, त्याविषयी. विषय सांगत होतीस म्हणजे डिबेटचा विषय ऑनलाईन स्कूल वर्सेस ऑफलाईन स्कूल होता, असं आहे का? हो हो हो, असं अच्छा अच्छा, मला वाटलं की तू ऑफलाईन पण डिबेट कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतलायस आणि ऑनलाईन पण. नाही, छान. ऑनलाईन पण घेतलेला आणि ऑफलाईन ओके. पण. ओके ओके, छान छान. अजून इथे काही मग विषय येत आहेत. संयुक्ता म्हणते पार्टिसिपेट केलंय फर्स्ट ॲज कॅप्टन. ग्रेट. सब्जेक्ट वॉज एज्युकेशन, विमेन सेफ्टी अँड इंडियन लॉज. क्वाईट कॉम्प्लेक्स. व्हेरी गुड. त्याच्यानंतर समीक्षा म्हणते व्होटिंग एज शुड बी रिड्यूस टू 16. छान. मायथॉलॉजी वर्सेस सायन्स. ग्रेट, अनदर ग्रेट टॉपिक. ओके, आता मी पण केलता. Yes. हे स्कूल मध्ये केलता आणि आमचा टॉपिक असं मुला मुली ठेवले होते आणि अपोजिट दिलं होतं की मुलांना म्हणायचं मुली बेस्ट आहेत आणि मुलींना म्हणायचं तर मुलं बेस्ट आहेत. हे तर वर्ल्ड वॉर 3चं स्टार्टिंग वाटतंय मला. हो, तसंच व्हेरी केलं होतं. क्रिएटिव्ह. ग्रेट, व्हेरी व्हेरी क्रिएटिव्ह. येस. ओके, सो एक इथे दोघांनी आपल्याशी तिघांनी विषय शेअर केले आणि मला साधारण चॅट बॉक्स मध्ये वाटतंय ते 10 ते 15 जण असतील आपल्या इथे. सो टोटल पार्टिसिपेंट्स. दादा, मी पण केलता 9th ला. 3 लँग्वेज होते ना आम्हाला, इंग्लिश, मराठी, हिंदी. तिन्ही हा. लँग्वेजच्या डिबेटमध्ये पार्टिसिपेट केलता. तर इंग्लिशला आम्हाला फास्ट फूड आणि हेल्दी फूड वरती होतं, आणि हिंदीला आम्हाला रोबोटिक्स वरती, म्हणजे यंत्रमानव असावे की नाही ह्याच्यावरती, आणि मराठीमध्ये आम्हाला न्यूक्लिअर फॅमिली का एक्सटेंडेड फॅमिली वरती होतं. ग्रेट ग्रेट, ठीक. मग त्याच्यामध्ये आणि हिंदी आणि मराठीमध्ये दोन्ही सर्टिफिकेट मिळालेले. ग्रेट ग्रेट, उत्तम उत्तम, छान. मग अजून आपल्याला साक्ष आहे का ते साक्षी आहे रे? मला साक्ष पवार. दादा, ते चुकून साक्ष तिथे झालेलं आहे, ते साक्षी आहे. हा, तेच म्हणलं मी की मी एक तर इथे वकील आहे आणि तुला जर कधी मी कोर्टामध्ये बोलावलं तर ए साक्ष, आम्हाला तुला साक्ष द्यायला बोलावलंय असं म्हणायला जरा विचित्र वाटलं असतं. साक्षी आहे, राईट ते? हो, बरोबर. हा, राईट. इंग्लिश लँग्वेज वर्सेस मराठी Versus लँग्वेज. मराठी. हा, उत्तम उत्तम टॉपिक आहे, छान. आपल्याकडे तुमच्या बायलिंग्वलिझमचं सेशन झालंय का रे आतापर्यंत? छान. आणि काय पंकजनी घेतलं असेल ना ते, मला वाटतं. कोणी घेतलं होतं? स्वप्नील सरांनी घेतलं होतं. ग्रेट ग्रेट, ओके. चलो, सो मग आता मी तुम्हालाच विचारतो आणि आय एम एक्सपेक्टिंग की ह्याच्यातले आधी हिंट देतो की काय उत्तर एक्सपेक्टेड आहे ते, की ज्या लोकांनी आतापर्यंत डिबेट कॉम्पिटिशन्स मध्ये ऍक्च्युली पार्टिसिपेट केलेलं आहे, तुम्हाला एक रफ आयडिया असणार आहे की डिबेट स्किल्स म्हणजे एखादा, तुमच्यातल्या अनेक जणांनी तर पारितोषिकं पण जिंकलेली आहेत, त्याच्यानंतर चांगल्या
वादविवाद स्पर्धेमध्ये भाग घेऊन एक चांगलं भाषण देणे, ठीक आहे, ह्याला काय काय कौशल्य गरजेची असतात. नुसतं एवढं नाही काय, तर मला तुम्ही विचार केलेला हवाय की तुमच्यातले आपल्यातले हे जे बाकीचे जण आहेत, म्हणजे आता मला आलेल्या उत्तरांवरनं मी आपल्या 60 जणांना एक साधारण 20-40 असं डिवाइड करेन. एक 20 जण वाटतायत मला की ज्यांनी भाग घेतलेला आहे आतापर्यंत, आणि उरलेले 40 जण साधारण असतील की ज्यांनी कदाचित नसेल घेतलेला. ठीक आहे, तर हे जे 20 जण आहेत, तुम्हाला जर सांगायला सांगितलं उरलेल्या 40 पैकी कोणाला की तू फाउंडेशनचा जो गाभा आहे की अशी कौशल्य की जीवनातल्या कुठल्याही क्षेत्रामध्ये गेलात तरी उपयुक्त असतील. आता ज्याला नॅचरली डिबेटमध्ये इंटरेस्ट आहे ना, तो काय म्हणेल, तो भाषणबाजी करता येणे आणि समोरच्याचा मुद्दा खोडून काढता येणे वगैरे अशी जी कौशल्य आहे ते ऑब्वियस आहे, ते लागतातच डिबेटला. मी वकील आहे, कोर्टामध्ये गेलो आणि माझं ततपप व्हायला लागलं तर मला तर बाप जन्मात कधी क्लायंट मिळणार नाही. माझी रोजीरोटीच शेवटी चांगली भाषणबाजी करण्यावर उपयुक्त असते. त्याच्यानंतर ती भंकसच करायची असते मेजॉरिटी वेळेला, पण चांगल्या प्रकारे भंकस करण्यामध्ये उपयुक्त असते. बरोबर, तसंच कोणाला तरी राजकारणामध्ये जायचं असलं तर ती गरजेची असते. पण एखादा समोरचा व्यक्ती तुम्हाला म्हणला की अरे मला तर बाबा नाहीये इंटरेस्ट या सगळ्यामध्ये, मी कदाचित तिकडे अनेक जण असतील की ज्यांना IAS ऑफिसर व्हायचंय, कोणाला लेखक व्हायचंय, मग अशा माणसाला तुम्ही काय सांगणार आहात की तुला पण डिबेट स्किल्स मधली कुठली कौशल्य गरजेची असतील की ज्याला डिबेट कॉम्पिटिशन मध्ये कोणाला कधी भागच घ्यायचा नाही तरी त्यांनी डिबेट शिकावा, असं का वाटतं तुम्हाला? म्हणजे वाटतं का मुळात? येस शार्दूल. सर, डिबेट कॉम्पिटिशन मधून मिळणारे जे कन्व्हिन्सिंग स्किल्स आहेत ना, जे माझी मतं कशीच बरोबर आहेत हे दुसऱ्याला समजावून देण्याचं जे स्किल येतं डिबेटिंग मधून, म्हणजे कसंही असो, हार्शली पोलाइटली, ते प्रत्येक सेक्टरमध्ये युजफुल आहे. फॉर एक्झाम्पल IAS, समजा मला माझ्या ज्युनियर सबऑर्डिनेट्सला सांगायचं की ही पॉलिसी अशी हे इम्प्लिमेंट केली ती बरोबर आहे, त्याच्यासाठी जे स्किल्स मला डिबेटिंग मधून शुअरली मिळू शकतात. ओके, कन्व्हिन्सिंग स्किल्स, छान. दादा, येस रुजुला बोल. एक ओव्हरऑल पब्लिक स्पीकिंग स्किल्स डेव्हलप होतात, म्हणजे लोकांसमोर नवीन पण असला तो माणूस तरी त्याच्यासमोर बोलायचा कॉन्फिडन्स एक आपला डेव्हलप होतो. कॉन्फिडन्स, पब्लिक स्पीकिंग, अगेन करेक्ट. अजून काही? दादा, लिडरशिपची क्वालिटी निर्माण होते. वेदांत, येस करेक्ट, लिडरशिप क्वालिटीज निर्माण होतात. कुठला असा लीडर आहे आतापर्यंत की ज्याला छातीटोकपणे भाषण नाही ठोकता येत पण तरी नेता होतो? गुड. अजून काही? दादा, दुसऱ्याने कितीही चांगला पॉइंट मांडला तरी आपण स्वतःची मतं बदलू द्यायची नाहीत, असा पॉइंट आहे. ओके, व्हेरी इंटरेस्टिंग. मी ऍक्च्युली तू जो मुद्दा मांडलास ना, तो मी आजच्या लेक्चर सेशन कडे शेवटचा घेणार आहे, तो की नाही आपण आपल्या मतावर ठामच राहिलं पाहिजे का समोरच्याच्या म्हणण्यावरनं वी शुड बी ओपन टू डिस्कशन. ओके, आता मी सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे मला अतिशय आनंद होतोय की मी जेव्हा फिजिकल, एस्पेशली आताची जी इंटेन्सिव्हची बॅच आहे ना, तुम्ही यू आर पर्टिक्युलरली शार्प. काय, आणि हे काय मी दरवेळेला आपल्या सगळ्यांनाच बोलतो अशातला भाग नाही, जर जाणवले उत्तरं तशी तरच बोलतो. सो मी जनरली जेव्हा माझ्या सेशन्स मध्ये हा प्रश्न विचारतो तेव्हा एक 4-5 तरी उत्तरं जावी लागतात जोपर्यंत मला करेक्ट हवंय ते उत्तर मिळत नाही ते. ओके, आज पहिलंच जे उत्तर आलं त्यांनी वापरलेला शब्द होता कन्व्हिन्सिंगचं स्किल. ओके, हा शब्द बरोबर आहे आणि त्याला जो मुद्दा मांडायचा होता तो ऍब्सोल्युटली बरोबर आहे, पण ह्याला एक जास्ती टेक्निकल शब्द आहे, परसुएजन. ओके, उत्तर देताना वर्णन जे केलं ते ऍब्सोल्युटली बरोबर आहे. आणि परसुएजन म्हणजे काय की बाबा रे, कुठल्याही एखाद्या संकल्पनेमध्ये माझं जे म्हणणं आहे ते कसं चांगलं आहे, योग्य आहे, किंवा दुसऱ्या कोणाच्या तरी म्हणण्यापेक्षा जास्ती अप्रोप्रिएट कसं आहे हे समोरच्याला समजावून सांगता येणे. ओके, याची 2-3 महत्वाची कारणं सांगतो. त्यांनी IASचं जे उदाहरण दिलं ते फार छान दिलं. ओके, मला जास्ती घ्यायचंय ते आपल्या जीवनाला आता भिडणारं असं उदाहरण घ्यायचंय. मी जेव्हा वर्गामध्ये जातो आणि हे सेशनची जोपर्यंत वेळ येते ना तोपर्यंत आपलं वर्षभरच्या फाउंडेशन कोर्स मधला आउटडोअर मॅनेजमेंट प्रोग्राम असा एक असतो, तुम्ही कदाचित ऐकलं असेल
की आपण 2 दिवसांसाठी एका कॅम्पसाईट मध्ये जातो आणि म्हणून तर आउटडोअर असतो तो, आणि त्याच्यात अशा वेगवेगळ्या गेम्स आणि ऍक्टिव्हिटीजद्वारे आपण विद्यार्थ्यांना मॅनेजमेंट मधली जी महत्वाची स्किल्स आहेत ते शिकवण्याचा प्रयत्न करतो. तर प्रत्येक गेम म्हणजे काय असतो की आम्ही एका टीम मधल्या 1-2 लीडर्सना बोलावतो आणि त्यांना तो गेम सगळा समजावून सांगतो, ऍक्टिव्हिटी टास्क समजावतो, आणि मग त्यांनी परत जाऊन स्वतःच्या टीमला ब्रीफ करायचं असतं आणि त्यांना प्लॅनिंग आणि स्ट्रॅटेजी ठरवण्यासाठीची काही थोडा वेळ दिला जातो. ओके. आणि आम्ही सगळेजण म्हणजे इन्स्ट्रक्टर्स आम्ही तिकडे ऑब्झर्व्ह करत असतो प्रत्येक ग्रुपला की ह्यांचं काय चाललंय आता, आणि मग नंतर डिस्कशनद्वारा मुद्दे आपण समोर आणत असतो. ओके. आशा करूयात की आपला वर्षभरचा फाउंडेशन कोर्स सुरू झाल्यावर तुमच्यातले अनेक जण तिकडे येतील, आणि कारण की आय ट्रस्ट मी की वर्षभरचा जे फाउंडेशन कोर्स करतात ना त्यांना वन ऑफ द बेस्ट मेमरीज म्हणजे त्या OMPच्या मेमरीज असतात. ठीक आहे. पण आत्ताच्या मुद्द्यासाठी मला महत्वाचं जाणवतं ते, आणि ओके, कशाचंही असू शकतं ते. कॉलेजचा काहीतरी फेस्ट ऑर्गनाईज करायचा आहे आपल्याला, तर त्याचं काय कसं करायचं ह्याच्यासाठी सगळे एकत्र बसले. त्याच्यानंतर काही अशा प्रकारच्या गोष्टी, ग्रुप डिस्कशन, एकत्र बसून तुम्ही जेव्हा कुठल्या तरी विषयावर चर्चा करताय आणि त्या ग्रुपला एकत्र मिळून काहीतरी निर्णय करायचा आहे, हा ट्रेंड तुम्हाला खूप वेळेला जाणवला असेल. ओके. काय होत असतं रे अशा वेळेला की प्रत्येक जण काहीतरी त्याची आयडिया मांडत असतो. आपण असं केलं पाहिजे, नाही आपण तसं केलं पाहिजे, नाही ह्या आयडियामध्ये हे चुकीचं आहे, मी हे केलं पाहिजे. म्हणजे ती कॉम्पिटिशन जरी नसली तरी तिकडे जो चालू असतो तो एका अर्थाने डिबेटच चालू असतो. ओके. आणि मग ग्रुप मिळून ज्या व्यक्तींनी सुचवलेली आयडिया आपण ऍक्सेप्ट करतो तो डिबेट जिंकला असं आपण साध्या अर्थाने म्हणू शकतो की नाही. आणि मग होतं काय की ज्यांनी ती आयडिया सुचवली आणि सगळ्यांना ती पटली आणि मग ती आयडिया आपण इम्प्लिमेंट केली, म्हणजे त्याला खूप भारी वाटतं. खरंच आपण सायन्सच्या पण इतिहासाचा जर सायन्स किंवा कशाच्याही इतिहासाचा जर अभ्यास केला, अनेक वेळेला आपल्याला दिसून काय येतं की कुठल्याही क्षेत्रामधला कुठलाही सिद्धांत हा अनेक वेळेला जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या नावावर दिलेला असतो. ओके. पायथागोरस थिअरम, ते काय कौतुक आहे त्या पायथागोरसचं. आपल्याला पण म्हणजे कदाचित तुमच्या वाचनामध्ये आलं असेल की तो थिअरम केवळ एकट्या पायथागोरसनी मांडलाय असं नाही, तर अनेक जण तर म्हणतात की जगातल्या अनेक वेगवेगळ्या संस्कृती, चीनी संस्कृती, भारतीय संस्कृती इन पर्टिक्युलर, की पायथागोरसच्या जन्माच्या शेकडो वर्ष आधी आपल्या अनेक वेदांमध्ये आणि चायनीज टेक्स्टमध्ये पण त्याचे उल्लेख जाणवतात. पण आज अख्खं जग ओळखतं त्या थिअरमला ते पायथागोरसच्या नावाने ओळखतं. ओके. कारण की अमॉंग अदर रिझन्स म्हणजे तो शेवटी ग्रीक माणूस होता आणि युरोपियन सत्ता सगळ्या जगभर गेल्या आणि त्यांनी जगाच्या उरावर नाचले ते, त्यामुळे युरोपियन ओरिजिन्सच्या गोष्टी सगळ्यांना लक्षात राहतात. असा एक त्याचं महत्वाचा पण मुद्दा आहे. पण युरोपियन्सना ते पायथागोरसच्या नावाने का लक्षात राहतं? बिकॉज ही वॉज द वन हू फर्स्ट सजेस्टेड द आयडिया. ओके. त्यामुळे मी अनेक वेळेला या OMPच्या ग्रुप डिस्कशन्स मध्ये ऑब्झर्व्ह केलेलं आहे की जो ग्रुप मिळून ते जेव्हा टास्क दिलं जातं आणि ते वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज आणि वेगवेगळे प्लॅनिंग वगैरे त्यांचं डिस्कशन सुरू असतं, अनेक वेळेला मी हा ट्रेंड ऑब्झर्व्ह केलेला आहे की तो ग्रुप मिळून ज्या व्यक्तीची आयडिया ऍक्सेप्ट करतं ना की चला हे करू, ओके, ती दरवेळेला बेस्ट आणि दिलेल्या टास्क साठी सर्वात उपयुक्तच आयडिया असते असं अजिबात नाहीये. काय अनेक वेळेला उलट ती डाऊनराईट मूर्खासारखी आयडिया असते, ती कम्प्लीट ते ऍक्च्युअल टास्क करायला लागल्यावर त्यांना कळतं की अरे किती नॉनसेन्स आयडिया होती, आणि मग ते पुढचे वाद सुरू होतात की सगळे म्हणतात काय मूर्खासारखं सुचवलं होतं तू, तो म्हणतो नाही मी वेगळंच बोलत होतो, आपण ते करत नाही होत वगैरे, असल्या प्रकारचे वाद सुरू होतात. पण थोडस जर आपण पॉज घेतला आणि ह्या सिच्युएशनला मनामध्ये रिवाइंड केलं आणि स्लो मोशन मध्ये प्ले केलं तर एक सायकोलॉजिकल ट्रेंड काय दिसून येतो माहितीये का, की जी आयडिया त्या ग्रुपनी ऍक्सेप्ट केली ना की सगळे मिळून म्हणले चला हे करूया, तीच का केली आणि बाकीच्या ज्या 4-5 संकल्पना होत्या त्या सोडून का दिल्या. अनेक वेळेला उत्तर दडलेलं असतं की जो मुलगा किंवा मुलगी ती आयडिया मांडतोय तो काय पद्धतीने मांडतोय ती आयडिया. ओके. हे महत्वाचं असतं. तो बोलायला खणखणीत बोलत असतो, तो अनेक वेळेला दुसऱ्याला बोलू देत नाही. हे अनफॉर्च्युनेट असतं काय खूप. दुसरा कोणीतरी बोलायला लागला ना, गप 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 थांब, 2 वाक्य झाली नाही तोपर्यंत हे चालणारच नाही, उडवून लावतो तो दुसऱ्याला. अग्रेसिव्ह असतो जरासा. ओके.
किंवा मग कदाचित पॉझिटिव्ह अर्थाने बोलायला गेलं तर तो त्याची आयडिया समोरच्याला उत्तमरित्या समजावून सांगू शकतो. ग्रुपच्या मनामध्ये जेव्हा क्लॅरिटी येते की काय करायचंय मला, ओके, या पद्धतीने. या उलट मी अनेक वेळेला मला दुसरा पण एक ट्रेंड जाणवतो, आणि हा जो दुसरा ट्रेंड आहे हा तुमच्यातल्या अनेक जणांना जास्ती भिडेल असा मला एक अंदाज आहे. ओके, एक 10-15 जणांची ती टीम असते अनेक वेळेला, आणि जेव्हा हे सगळं प्लॅनिंग सुरू होतं ना, तेव्हा ऍट द मोस्ट एक 3 ते 4 जण असतात की जे काय नॅचरली एक्स्ट्रोव्हर्ट असतात किंवा त्यांना नॅचरल लिडरशिप क्वालिटीज असतात. मग ते सगळ्यांना चला चला आपण करू म्हणजे ग्रुपला पुढे खेचत असतात. ओके, आणि उरलेले 1-2 जण अनेक वेळेला असे असतात की ते कदाचित त्यांना कॉन्फिडन्स कमी पडत असेल, त्यांना स्वतःच्या आयडियाज बोलून दाखवण्याचा कॉन्फिडन्स नसेल, सेल्फ डाऊट असेल त्यांच्यामध्ये, इंट्रोवर्ट्स असतील ते कदाचित, या सगळ्या कारणांमुळे. पण ते थोडेसे ग्रुपच्या आउटस्कर्ट्सला राहतात, आउटसाइड मध्ये राहतात, थोडे ते ऑब्झर्व करत असतात, फक्त ते गप्प बसत असतात अनेक वेळेला. आणि जर बोलले ना तरी छोटूशा आवाजामध्ये, ऐक ना मी काय म्हणतो, जरा आपण असं विचार करू शकतो का रे, म्हणजे त्यांच्या बोलण्याच्या पद्धतीमधनं असं वाटतं की ते ह्याला तरी कॉन्फिडन्स आहे का नाही त्याच्या आयडियामध्ये. ओके, बोलताना जरी असा सौम्य शब्दांमध्ये हळू टोन मध्ये बोलत असला तरी अनेक वेळेला होतं काय, मी खूप वेळेला ऑब्झर्व केलंय की अशी जी मुलं असतात, मुलं किंवा मुली असतात, त्यांच्या आयडियाज अनेक वेळेला सुपर्ब असतात, ऍब्सोल्युटली सुपर्ब असतात. त्या OMP मधले जे टास्क असतात ना, त्या टास्क मध्ये काहीतरी असं नेहमी लपलेलं असते. म्हणजे मी ऑलरेडी तुमच्यासाठी भांडा फोडतोय तो, की तुम्हाला ती जर ट्रिक कळली ना, बरोबर तुम्हाला दिलेल्या ब्रीफिंग मधनं तो एलिमेंट कॅच करता आला तर तुम्हाला ती ऍक्टिव्हिटी सक्सेसफुल करता येणार आहे. पण महत्वाची गोष्ट असते की ते पकडता आलं पाहिजे. आणि जी अशी शांत राहणारी मुलं, ज्यांना ऑब्झर्वेशन स्किल्स जास्ती असतात, ज्यांना तोंड बंद ठेवता येतं आणि डोळे जास्ती वापरता येतात, ओके, त्यांना त्या अशा छोट्या छोट्या गोष्टी जाणवतात की ज्या बाकीचे सगळेजण घिसाडघाईमध्ये आणि एनर्जीमध्ये आणि इंग्लिशमध्ये ज्याला म्हणतात जम्पिंग टू कन्क्लुजन्स, ह्याच्यामध्ये बाकीची सगळी जण ते विसरतात. ओके, प्रॉब्लेम कुठे येतो की हीच मुलं कदाचित इंट्रोवर्ट आहेत, गप्प बसणारी आहेत, पण जास्ती म्हणजे तितकीच हुशार आहेत आणि ऑब्झर्वंट आहेत, त्यांना गोष्टी जाणवतात, अशा पटकन येतात. त्याच नाण्याची दुसरी बाजू म्हणजे अनेक वेळेला अशा विद्यार्थ्यांना कन्व्हिक्शन नसतं की मला जे कळलेलं आहे ते बरोबर कळलेलं आहे. ओके, कन्व्हिक्शन जरी असलं तरी कदाचित कॉन्फिडन्स नसतो, तो थोडा इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स असतो, सेल्फ डाऊटनी भरलेली असतात ही मुलं किंवा मुली. त्यामुळे जे हे मला कळलेलं आहे ते बरोबर कळलेलं आहे आणि तुम्ही सगळे कसं पटवून देणं समोरच्याला, हे महत्वाचं आहे. आणि ही ती फंडामेंटल स्किल आहे ऑफ परसुएजन, की जी तुम्ही जीवनातल्या कुठल्याही क्षेत्रामध्ये गेलात तरी तुम्हाला उपयोगाची असणार आहे. पहिली महत्वाची काय आहे की तुम्हाला यू शुड बी जीनियस. जीनियसची जोपासनाचं सर आपल्याला व्याख्या काय देतात, एक्सिलन्स इंटू क्रिएटिव्हिटी रेज टू एन. ओके, एक्सिलन्स, क्रिएटिव्हिटी म्हणजे चांगल्या आयडियाज तुम्हाला सुचणे, हे पण आपल्या फाउंडेशनचा भाग आहेच आहे. ते त्याचं वेगळं सत्रच होतं आपलं, की तुम्हाला वेगळ्या प्रकारे विचार कसा करता येईल, इतरांना सगळ्यांना जे दिसतंय त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं शोधून काढणं, हे कसं जमेल तुम्हाला. ओके, हे सर्वात महत्वाचं आहेच. म्हणजे ते जर नसलं ना आणि तुमच्यामध्ये बडबड करण्याची फक्त स्किल असली तर ती टोटली युजलेस आहे. म्हणजे लोक तुम्हाला दुसऱ्या वाक्याला तुच्छ लेखायला लागतील की ह्याला काय अक्कल नाही, काय नुसती बडबड करता येते ह्याला, फक्त बोल बच्चन इज द बेस्ट वर्ड फॉर दॅट. ओके, पण म्हणून दुसरं टोक गाठून पण चालत नाही की तुम्हाला सुचतायत खरं म्हणजे फार छान कल्पना, पण तुम्हाला जर त्या दुसऱ्याला व्यक्त करून दाखवता येत नसतील आणि दुसऱ्याला पटवून देता येत नसतील तर तुमच्या मनामध्ये राहून काही उपयोग नाहीये त्याचा. म्हणजे मग तुमच्यातले अनेक जण जर फ्रेंड्स पाहणारे असतील, फ्रेंड्सचे फॅन्स, तर त्याच्यामध्ये एक तो इन्सिडेंट आहे ना की रॉस चिडून म्हणतो, आय डिड हॅव दी आयडिया फॉर डाय हार्ड फर्स्ट. म्हणजे तो डाय हार्ड म्हणून एक मूवी आहे ब्रुस विलिसचा, प्रचंड फेमस झालेला आहे. तर त्या आय होप इथे सगळेजण फ्रेंड्स फॅन आहेत का, मला ज्यांची कॅमेराज ऑन आहेत त्यांच्यावरनं वाटत तरी नाहीये, आहेत की, ठीक आहे, नेव्हर माइंड, जरूर पहा ती सिरीज, लोळून हसाल तुम्ही. ओके, तर त्याच्यात तो म्हणतो की ते डाय हार्ड अशा मूवीची आयडिया मला आधी आली पण मी ती लिहिली नाही, त्यामुळे मग ज्यांनी लिहिली त्याला ते सगळे राईट्स मिळाले त्याचे. सी, बॉटम लाईन इज, it is not sufficient that you have good ideas.
you should be able to effectively communicate those good ideas. Okay, because if those ideas stay in your head, they are not going to benefit others, and if your ideas don't benefit others, you will not get the credit for those ideas. Okay, म्हणून डिबेट स्किल्स. म्हणजे मला तुमच्या समोरचा तो स्कोप थोडा मोठा करायचा होता. ओके, की डिबेट म्हणजे आपल्यापर्यंत आतापर्यंत असं डोळ्यावर झापडं लावून आपल्याला शिकवलेलं आहे की काय बाबा रे, तुला स्टेजवर उभं राहायचंय, तुला बोलायचंय, समोरचा काहीतरी बोलणार आहे, त्याला तुझा विषय तू खोडून काढायचा आहेस, आणि मग काय मिळालं तर पारितोषिक फार छान. ओके, नाहीये इतकं सोपं ते. त्याच्या हे सगळं कॉम्पिटिशन ही फक्त एक प्रतीक झालं. त्या कॉम्पिटिशनच्या खालची जी स्किल आहे, जे कौशल्य आहे, की जे तुम्हाला सर्वात शिकून घेणं गरजेचं आहे, त्याचं ते थोडंसं जातं मग सायकोलॉजीशी, मानवाच्या. ओके, ते स्किल म्हणजे पर्सुएजन. ओके, आता ह्याच्यामध्ये तुम्हाला एकच फक्त क्षेत्र सांगतो मी, की जिकडे ह्या संकल्पनेचा कोळून प्यायला जातो. The concept of persuasion is studied in very much detail. Okay, मी लिहायच्या आधी कोणी गेस करू शकतं का रे, की असं कुठलं क्षेत्र आहे की ज्याच्या मार्केटिंग. ओके, लॉ. हे ते गेलं पार्टिसिपेंट्सचं. हे मार्केटिंग कोण म्हणलं आता? सर मी. हा, शार्दूल. ओके, ते माईक अनम्यूट झाला तेव्हा पार्टिसिपेंट्सची विंडो समोर नव्हती. आणि अजून एक कोणीतरी लॉ पण म्हणलं. मी म्हणालो शंतनू. या, राईट. ओके, मार्केटिंग, लॉ. अजून पॉलिटिक्स हे एक उत्तर येईल. सेल्स पर्सन, बरोबर, तेच. लॉ ह्याच्यामध्ये पण आलं, बरोबर. अजून? ठीक आहे, नेव्हर माइंड. पण बेसिकली थँक्स टू शार्दूल, मला अगेन दिस इज नाव द सेकंड टाइम आजच्या सत्रामध्ये की मी प्रश्न विचारला बँग ऑन जे मला हवं होतं तेच उत्तर आलं. सो एक्सिलंट. ओके, मार्केटिंग. तुमच्यातल्या कोणाला जर पुढे MBA करायचं असलं, MBA मध्ये मार्केटिंग करायचं असलं, तर अक्षरशः याच्यामध्ये मोठमोठ्या ज्या मल्टीनॅशनल कंपनीज असतात, नाईके म्हणा किंवा काय कोका कोला वगैरे म्हणा, किंवा अशा प्रकारच्या, यांच्यामध्ये अख्खं डिपार्टमेंटच ह्याला डेडिकेटेड असतं की माणसाच्या सायकोलॉजीचा अभ्यास करतात ते. आणि मार्केटिंग म्हणजे शेवटी काय आहे, की त्या कंपनीला तुम्हाला पटवून द्यायचंय, तुम्हाला म्हणजे जनतेला पटवून द्यायचंय की आमचं जे प्रोडक्ट आहे ते कसं तुमच्यासाठी उत्तम आहे, आणि तुम्ही म्हणून त्याच्यासाठी पैसे भरून तुम्ही ते का घ्या. ओके, ह्याच्यासाठी अतिशय सूक्ष्म आणि बारकाव्यामध्ये जाऊन मार्केटिंग ह्या गोष्टीचा अभ्यास केला जातो, ह्युमन सायकोलॉजीचा, टू परसुएड यू. ओके, पण अगेन अर्थात स्वतःच्या मनामध्ये फक्त ह्याच्या पुरतच सीमित ते ठेवू नका. आणि नेहमीसारखं जाता जाता तुम्हाला एक पुस्तक सांगतो. कदाचित तुमच्यातल्या अनेक जणांना हा मुद्दा जर पटला असेल ना, की नुसत्या तुम्हाला येतील त्या आयडियाज येऊन गरजेचं नसतं, तर त्या दुसऱ्याला पटवून देणं गरजेचं असतं. आणि त्या पटवून देण्यासाठी तुम्हाला जर बेसिक माणसाची एक पुस्तक वाचायचंय की तुम्ही दुसऱ्याला कसं इन्फ्लुएन्स करू शकता. पुस्तकाचं नाव पण आहे इन्फ्लुएन्स. ओके, पुस्तकाचंच नाव आहे इन्फ्लुएन्स. हे जगातलं सर्वात मानलं जाणारं पुस्तक आहे. लेखकाचं इटालियन नाव आहे रॉबर्ट चियाल्डिनी. ते सी असलं तरी त्याचा च असा उच्चार होतो. रॉबर्ट चियाल्डिनी. हे जरूर कधीतरी तुम्ही वाचू शकता. ओके, आता या पुस्तकातले बेसिक्स तुम्हाला आधी शेअर करतो मी फक्त. म्हणजे आपल्याला मी नेहमी म्हणतो तसं की
नुसती थिअरी शिकून काही पॉइंट नाहीये, तर आपल्याला त्याच्यामध्ये जाऊन प्रॅक्टिकल ऍप्लिकेशनचे जे मुद्दे आहेत ते पण आपल्याला शिकणं गरजेचं आहे. ओके, सो 3 गोष्टी अशा असतात ह्या पर्स्युएजनच्या सायकोलॉजीनी सांगून दिलेलं आहे आपल्याला, की 3 मुद्दे तुमच्या बोलण्यामध्ये जर आले तर ऐकणाऱ्याला तुमचं म्हणणं पटायला जास्ती उपयोग होतो. ओके, हे 3 शब्द म्हणजे हे 3 शब्द म्हणजे पहिलं येतं क्रेडिबिलिटी. ओके, दुसरं येतं लॉजिक आणि तिसरं येतं, हे अनेक वेळेला लोकांना कळत नाही, इमोशन्स. आणि ह्या 3 गोष्टी नजरेसमोर ठेवा. ओके, की जे आणि खरंच विचार करा की जेव्हा केव्हा तुम्ही कुठल्या तरी व्यक्तीचं तो जे बोललाय ते ऐकलं, तुम्हाला पटलं की अरे हा हे बरोबर आहे रे, काय सेन्सिबल बोलतोय माणूस. ओके, काय त्याच्या मागे पाहिलं तर काय होत्या, पहिली गोष्ट म्हणजे तो माणूस कोण आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं असतं. म्हणजे बाबा रे त्याचा या विषयाचा काय अभ्यास आहे, किंवा म्हणजे थोडक्यामध्ये ह्याचं बोलणं का ऐकावं मी. नाही तर मराठीमध्ये एक फार छान त्याला शब्द आहे, उचलली जीभ आणि लावली टाळ्याला. म्हणजे कोणीही काही बोलू शकतं आणि ह्याच्यावर कशाला विश्वास ठेवावा. ओके, आपल्याला समर्थ रामदासांनी ह्याची एक फार छान वाक्य सांगितलेलं आहे की 4 ओळींचं आहे फक्त, अभ्यासे प्रकटावे ना तरी उगी राहावे राईट. सॉरी, थोडी व्हिडिओ इंटरप्ट झाली. रिवाइंड करून मी थोडं पुन्हा बोलत होतो तो मुद्दा बोलतोय. 3 गोष्टी असतात, कुठे कट झालं ते मला कळलं नाही त्यामुळे आधीपासून 3 गोष्टी असतात बेसिक, अगदी फंडामेंटल लेवलला, की समोरच्या व्यक्तीला जर पटवून द्यायचं असेल तुम्ही जे बोलताय ते, तर तुमच्यामध्ये आणि तुमच्या बोलण्यामधनं 3 फॅक्टर्स व्यक्त झाले पाहिजेत. पहिला येतो क्रेडिबिलिटी, म्हणजे तुम्ही कोण आहात. ओके, आपण दरवेळेला नुसतं कोण काय बोलच्या पेक्षा आपण अनेक वेळेला विश्वास ठेवतो ते कोण बोलतंय ह्याच्यावर जास्ती ठेवतो. उदाहरण ह्याच्यासाठीच ऐकू आलं का नाही माहित नाही, पण मी मगाशी तुम्हाला समर्थ रामदासांचं वाक्य सांगत होतो. समर्थ रामदास म्हणतात दासबोधामध्ये, अभ्यासे प्रकटावे ना तरी उगी राहावे प्रकटोनी नासावे हे बरे नव्हे. कदाचित एखाद्या सत्रामध्ये सरांनी पण तुम्हाला हे ऐकवलं असेल, मला सरांनीच सांगितलेलं आहे ते. वाक्याचा अर्थ काय होतो रे, की तुम्हाला एखाद्या विषयावर काहीतरी बोलायचंय का, ठीक आहे, तर पहिली सर्वात महत्वाची गोष्ट अभ्यासे प्रकटावे, म्हणजे तुमचा त्याच्यातला अभ्यास असला, खरंच त्याच्यातलं काहीतरी कळत असलं तरच बोला. ओके, नाहीतर म्हणजे मग ते पुलंचं जर तुम्ही भाषण ऐकलेलं असलं, पुणेकर मुंबईकर का नागपूरकर, त्याच्यात पुणेकरांची वाट लावायला पुलन जे म्हणतात की कुठलंही भाषण झालं, पुणे हे तर सांस्कृतिकरित्या एक वादविवाद स्पर्धांसाठीचं केंद्रबिंदू आहेच आहे. पुणेरी माणसाला बोलायला फार आवडतं, ते जे बोलतोय त्या अकलेचं असलं तरी नाही, ते नाही, त्याची गॅरंटी नाही देता येत. पण जगातलं कुठलंही मत असलं तरी त्याच्यावर पुणेरी माणसाला भाषण ठोकता येतं. पुलन काय सांगतात आपल्याला, की पुण्यामधल्या भाषणामध्ये पहिली गोष्ट म्हणजे पहिल्या 2 वाक्यांमध्ये तुम्हाला जर श्रोत्यांकडनं हाशा नाही काढता आला तर तो फाऊल असतो. पुलंचं उच्चार पण फाऊल नाही, फाऊल. पुलंचं ते असं ऐकू आलं तरी हसायला येतं मनामध्ये. ज्यांनी कोणी हे ऐकलेलं नसेल ना, 20 मिनिटांची क्लिप आहे फक्त, युट्यूबवर अवेलेबल आहे. पुलंचं जे पुस्तक आहे, पुणेकर मुंबईकर का नागपूरकर, म्हणजे महाराष्ट्राच्या अंतर्गतल्या ज्या 3 संस्कृती आहेत त्यांच्यावर पुलंचं भाष्य, आणि खो खो हसायला येतं अक्षरशः.
त्याच्यात मग ते पुणेकरांचा तुसडेपणा पण पुलन काढतात तिकडे. तर दुसऱ्या वाक्याला जर हाशा आला नाही तर तो फाऊल असतो. त्याच्यानंतर काय की कुठलंही भाषण पुण्यातलं संपलं आणि श्रोता व्यासपीठावरनं उतरला की पुणेरी माणूस त्याच्यापाशी जाऊन आपल्या भाषणाबद्दल जरा 2 वाक्य बोलायची होती. आणि हे तर मला इतकं भिडतं ना मनाला, कारण की लहानपणापासून जेव्हा केव्हा बाबाबरोबर कुठेही फिरायला गेलो होतो ना हेच होतं. आणि मला ते लहानपणी पण जाणवायचं. मला काय ना, मी गाडीमध्ये वाट पाहत असायचो, मला तो वैताग असायचा की संपलं, कधी संपतं एकदा भाषण, चला ना. आणि त्याच्यात एस्पेशली चिडचिड कशाने व्हायची की सरांचं बाबाचं भाषण झालं की ते ज्याला व्होट ऑफ थँक्स म्हणतात ना, ते अनेक वेळेला ते व्होट ऑफ थँक्सच मूळ भाषणापेक्षा जास्ती चालायचं. आम्ही धर्माधिकारी सरांचे मनपूर्वक आभार मानतो म्हणजे मला जायचंय आता, अशी रिएक्शन यायची. आणि बाबा भाषण झाल्यावर कार्यक्रम संपला, जिन्यावरनं उतरायला लागला व्यासपीठाच्या की एखादा कोणतरी माणूस येणार, आपल्याशी जरा आपल्या भाषणाबद्दल थोडीशी मला सविस्तर चर्चा करायची होती. आधी बाबा काय म्हणायचं की हा बर बोला, ओके. आणि 99% वेळेला सांगतो मी की तो माणूस बाबाला काय ऐकवायचा, तर जे मुळात बाबांनी भाषणामध्ये बोलला होता तेच ऐकवायचं काय, पण अशा काही दिमाखामध्ये ऐकवायचा तो की जणू काही माझंच तुमच्या भाषणाला दिलेलं योगदान आहे. पुलन तेच म्हणतात, जरा तुमच्या भाषणाबद्दल बोलायचं होतं. किंवा दुसरी गोष्ट, एखाद्या गोष्टीतलं आपल्याला कळतं का नाही ह्याच्याशी काही घेणं देणं नाही. कुठलंही दुनियेतलं विषय असला तरी त्याच्यावर मत ठोकून देता आलं पाहिजे म्हणजे तुम्ही पुणेकर. हे कुत्सितपणे पुलन बोलतायत. आणि अनफॉर्च्युनेटली पुणेरी माणसाला ऍक्च्युली हे नुसतं पुणेरी माणसाचं नाहीये काय, हे ह्युमन सायकोलॉजी मध्ये ह्याला एक इफेक्ट, ह्या सायकोलॉजिकल इफेक्टला एक नाव आहे, द डनिंग क्रुगर इफेक्ट असं त्याला म्हणतात. ओके. त्याची युट्यूबवर एक फार छान व्हिडिओ आहे, मी आता लिहित बसत नाही, तुम्हाला नंतर पाठवीन ती, की आपल्याला ज्या गोष्टी माहीत नसतात ना, हे आपल्यालाच माहीत नसतं की आपल्याला हे माहीत नाहीये. म्हणजे इंग्लिश मधलं फार छान वाक्य आहे, वी आर इग्नोरंट अबाउट द स्कोप ऑफ आवर इग्नोरन्स, असं. आणि म्हणून आपण जेव्हा आपल्याला जेवढं माहिती आहे ना, आपल्याला वाटतं की ह्याच्यामध्ये शिकण्यासारखं एवढंच आहे, आणि त्यामुळे मग आपण छाती ठोकपणे मतं त्याच्यावर ठोकू शकतो. त्यामुळे मी थोडंसं पुढे पण गेलो की डिबेट स्किल्स मधलं ना पहिलं आणि सर्वात महत्वाचं कौशल्य कुठलं माहितीये का, विषयाचा अभ्यास. समर्थ रामदासजी सांगतात ते अभ्यासे प्रकटावे. तुम्हाला डिबेट कॉम्पिटिशन मध्ये भाग घ्यायचा आहे का नाही, ओके, हे कशावरनं ठरतं, तुम्हाला त्या विषयातलं कळतं का नाही, ओके. आणि त्यामुळे कॉम्पिटिशन मध्ये भाग घ्यायचा आहे का, तर पहिली गोष्ट म्हणजे विषयाचा सखोल अभ्यास करा, वरवरचा अभ्यास नाही काय. आणि डिबेट स्किल्स मध्ये पण एक फार छान कौशल्य आहे की तुम्ही समोरच्याशी जेव्हा बोलत असताना तेव्हा ऐकताना तुम्हाला जर त्याच्या बोलण्यामधनं जाणवलं की ह्याचं ज्ञान जरा वरवरच आहे, याला त्या विषयातलं खोलातलं कळत नाही, तर समोरच्याला ऑडियन्सच्या समोर रंगे हात पकडणे हे अतिशय सोपं बनतं. ओके. मी हे माझ्या डिबेट कॉम्पिटिशन्स मध्ये अनेक वेळेला करायचो. ओके. उदाहरणार्थ इकॉनॉमिक्स वरचा कुठला तरी डिबेट चालू आहे आणि कोणीतरी फार छातीटोकपणे म्हणतंय की अरे ते जीडीपी मोदींच्या काळामध्ये एवढी कमी झाली वगैरे, असल्या प्रकारचं काहीतरी, आता मी स्पेसिफिक्स नाही आठवते. तर अशा माणसाला आहे ना जस्ट ऐकता म्हणायचं, बरं ऐका ना, मी जरा विसरतोय, जीडीपी म्हणजे काय असतं, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ जीडीपी. तू बाबा रे एवढा अनालिटिक्स मध्ये वगैरे घुसतोय आणि तू मोदी सरकारला किंवा जे कुठलं सरकार, पॉलिटिक्स मध्ये नको शिरायला, जे कुठलं सरकार आहे त्याला तू ठोकतोयस, पण तुला जीडीपी या बेसिक कन्सेप्टचा डेफिनेशन माहितीये का रे, त्याच्यामध्ये काय येतं काय नाही येत हे माहितीये का तुला. त्यामुळे समोरच्याच्या बोलण्यामध्ये त्याची जर नॉलेज गॅप तुम्हाला आयडेंटिफाय करता आली, जे तुम्हाला माहिती आहे त्याच्यासाठी प्री रेक्विजिट काय असतं की तुम्हाला त्यातलं कळावं लागतं. तुम्हाला जर त्यातलं कळत असलं तरच तुम्ही ओळखू शकता की हे समोरचा जे बोलतोय ना ह्यालाच कळत नाही हा काय बोलतोय, तो फुकटची पोपटपंची करतोय. आणि त्या क्षणांमध्ये जर समोरच्याला धरता आलं, त्याचा पडदाफाश करता आला की ह्यालाच कसं कळत नाही बघा हा काय बोलतोय, कॉम्पिटिशन मध्ये असलात तर तेवढ्या एका मोमेंटमध्ये तुम्ही जिंकू शकता. ऍक्च्युअल डिबेटमध्ये वगैरे जर असलात तर समोरच्याला बोलायलाच काही स्कोप उरत नाही. का उरत नाही, कारण की तुम्ही पर्सुएजनच्या सायकोलॉजी मधला जो पहिला एलिमेंट आहे तो किल केला समोरच्याचा. यू हॅव डिस्ट्रॉइड दी अदर पर्सन्स क्रेडिबिलिटी. जेव्हा ऐकणाऱ्यांना हे जाणवतं की अरे ह्यालाच कळत नाहीये हा काय बोलतोय, मग मी कशाला ह्याच्यावर विश्वास ठेवू. ओके. सो क्रेडिबिलिटीचा पॉइंट याच्यामध्ये पहिलं काय येतं, यू हॅव टू एस्टॅब्लिश युअर क्रेडिबिलिटी फर्स्ट. समोरच्या ऐकणाऱ्याला हे जाणवलं पाहिजे
की तुम्ही जे बोलताय त्याचं तुम्हाला अक्कल आहे बाबा त्यातली, तुम्हाला कळतं ते. ओके, मी स्वतःच अनेक वेळेला उदाहरण तुम्हाला सांगतो की मी जेव्हा युपीएससीच्या सत्रांमध्ये मी उभा राहतो, मी थोडीशी स्वतःची ओळख करून देतो. 5 वर्ष लॉ केलेलं आहे, प्रॅक्टिसिंग ऍडव्होकेट आहे, त्याच्यानंतर मास्टर्स ऑफ लॉ पण माझं कम्प्लीट झालेलं आहे. या सगळ्या माझ्या बॅकग्राऊंडमुळे ना मला अनेक वेळेला लक्षात आलंय की मुलं ना माझी पॉलिटिची सेशन्स ऐकून घ्यायला एकदम तयार असतात. ओके, पण मी युपीएससीला दुसरा विषय शिकवतो, तो मॉडर्न हिस्ट्री शिकवतो. ओके, आता माझं MA मॉडर्न हिस्ट्री वगैरे अजिबात असं काही नाही, काही नावाच्या पुढे लावायला काही नाही. माझा ऑप्शनल पण कधी हिस्ट्री नव्हता, पण मला जबरदस्त मॉडर्न हिस्ट्री हा विषय आवडतो. मी त्याची 5-7 युपीएससी साठी वेगळी पुस्तकं असतात ती वाचलेली आहेत आणि ती सगळी एकत्र करून माझ्या नोट्स बनवलेल्या आहेत. ओके, पण मला नेहमी लक्षात आलंय की विद्यार्थ्यांना हा शिक्षक बाबा मॉडर्न हिस्ट्रीसाठी पण चांगला आहे हे पटवून देणं मला अनेक वेळेला अवघड जातं, कारण की नावापुढे लावायला काही नाही येते. अर्थात मला माझ्या ज्ञानाची खोली माहिती आहे, त्यामुळे मी एकदा बोलायला लागलो आणि माझ्या नोट्स विद्यार्थ्यांना दाखवत शिकवायला लागलो की मग पटतं त्यांना की हा हे सेन्सिबल बोलतोय, काहीतरी एक्झाम ओरिएंटेड शिकवतोय वगैरे अशा गोष्टी. ओके, सो एस्टॅब्लिशिंग युअर क्रेडिबिलिटी ही अनेक वेळेला तुम्ही समोरच्याशी बोलायला लागण्याच्या आधीच ती अनेक वेळेला तुमच्या बॅकग्राऊंडवरनं एस्टॅब्लिश होऊ शकते. म्हणजे एक एक्झाम्पल जस्ट दिलं तुमचं मी की लॉची डिग्री आहे म्हणल्यावर आपण गृहीत धरतो की ह्याला लॉ मधलं कळत असणार आहे. नसतं काय दरवेळेला असं. म्हणजे तुम्ही जेवढा अनुभवात पाहाल ना, तुमचं शिक्षण कुठल्या क्षेत्रातलं आहे आणि तुमचं खरं डोकं कुठल्या क्षेत्रात चालतं ह्याचं दरवेळेला एकमेकाशी रिलेशन असतं असं काही नाही, पण एक ते स्टार्टिंग अझम्पशन बनतं. ओके, ते जर नसलं तुमच्या बाजूनी ओके तर मग कमवावं लागतं ते. ओके, उदाहरणार्थ तुम्हाला कधी माझ्या बोलण्यामधनं हे जाणवलंय का रे की मी फाउंडेशनच्या लेक्चर्स मध्ये ना अनेक वेळेला ज्या गोष्टी बोलतो, ज्या गोष्टी तुमच्याशी शेअर करतो, माझ्या बोलण्यामध्ये मी एक गोष्ट नेहमी कॉमन ठेवत असतो की मी हे जे तुम्हाला सांगतोय आता हे माझ्या डोक्यातनं आलेलं नाहीये, हे माझं नाहीये इदम न मम. ओके, कुठल्या अर्थाने तुम्हाला कदाचित लक्षात आलं असेल की फाउंडेशन मधले विषय हे अनेक वेळेला आपल्या अशा अस्तित्वाच्या गाभ्याशी जातात असं म्हणू शकतो आपण. जरा जड ऐकेलं वाटेल ऐकायला, पण आपल्या अस्तित्वाच्या गाभ्याशी जाणारे विषय अनेक वेळेला आपण बोलत असतो. ओके, साहजिक असं असतं की समोरच्या ऐकणाऱ्याच्या मनामध्ये ना, एस्पेशली तुम्हाला जर एक खूप फर्मली हेल्ड बिलीफ असली तुमची, ओके, आणि मी माझ्या बोलण्यामध्ये आलं की नाही नाही हे चुकीचं आहे, असं नका करू, तसं करा, आपली नॅचरल रिॲक्शन काय असते की अरे हा कोण लागला बोलणार, ह्याला काय कळतं. ओके, म्हणजे उदाहरणार्थ ह्याच्या डोक्यावरचे केस अजूनही पांढरे झालेले नाहीत, ह्याला काय सायकोलॉजी मधली डिग्री नाहीये, ह्याला काय जीवनात फार मोठा अनुभव आहे, अशा गोष्टी. आपण अशा जीवनाशी रिलेटेड ज्या गोष्टी असतात ना, त्या जेव्हा आपल्याला सांगितल्या जातात, कोणावर विश्वास ठेवतो रे आपण? धर्माधिकारी सरांवर ठेवू, कारण की एवढा वर्षांचा अनुभव आहे, एवढं प्रचंड वाचन आहे. कदाचित कोणीतरी जर वेस्टर्न सायकोलॉजी मधला वगैरे माणूस असला की ज्यांनी काहीतरी हार्वर्ड मध्ये बाबा शिकवतो, त्याच्यावर विश्वास ठेवू आपण, डॅनियल गोलेमान वगैरे असे सगळेजण. ओके, भारतामध्ये आहोत म्हणून श्री श्री रविशंकर किंवा सद्गुरू अशी जी नावं असतात यांच्यावर विश्वास ठेवू. ह्या माणसांनी त्यांच्या कर्तृत्वामधनं ती क्रेडिबिलिटी मिळवलेली आहे. ओके, अरे मी कोण आहे, मला तुमच्यापेक्षा काय एक असलो तर फार फार तर एक 5, 7, 10, 12 वर्षांनी फक्त मोठा असेल, म्हणजे दर्या में खसखस आहे या माणसांच्या समोर. ओके, त्यामुळे ह्या गोष्टीची शिक्षक म्हणून मला पण जाणीव असणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे मी जे बोलतोय त्याच्यावर समोरच्यानी कधी विश्वास ठेवेल तो, जेव्हा जर मी ह्या माझ्याच असं आयडियाज आहेत असं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला ना, तर नॅचरली समोरच्या 60तले 50 जण विचार करतील काय कौतुक आहे ह्याचं, छोटा मुंह बडी बात आहे, कोण लागून गेला हा, बरोबरच आहे ना रे, कोण लागून गेलो मी, काय मिळवलंय ह्याच्यामध्ये, तुमच्यापेक्षा 4 पुस्तकं फक्त जास्ती वाचली आणि म्हणून इथे बसून आज मी सत्र घेतोय. ओके, पण मला माहितीये की मी जे मुद्दे मांडतोय ते शास्त्रशुद्ध आहेत, उगाच काहीतरी भाषणबाजी करण्याचे नाहीये. म्हणून मी दरवेळेला आय मेक इट अ पॉइंट की मी हा जो मुद्दा मांडतोय ना तुमच्या समोर, तो मी कुठून घेतलाय हे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. कारण की माझ्यावर विश्वास नाही का बा, ठीक आहे नका ठेवू, कदाचित मी तुम्हाला सांगून पटवून देण्यामध्ये कमी पडेल, पण मग माझी अपेक्षा असते की मी जो सोर्स सांगतोय तुम्हाला तो सोर्स जाऊन चेक करा. तिकडे तुम्हाला मी म्हणतोय ते पटत नाही का, हे बघ, हे पुस्तक वाच, ही व्हिडिओ पहा,
या माणसाचं भाषण ऐक. आणि तुम्ही ते ऐकलेलं असेल तर फार छान, मग कदाचित लेक्चर तुम्हाला बोर होईल. पण नसेल जर ऐकलेलं, अर्निंग क्रेडिबिलिटी म्हणजे मी जे बोलतोय ना ते बाबा रे सेन्सिबल बोलतोय. ओके, ह्याच्यासाठी माझ्या बोलण्यातनं तुम्हाला ते पटवून द्यावं लागतं, कारण की माझ्या अस्तित्वामधनं, आयडेंटिटी मधनं ते नॅचरली पटेल असं नाहीये. ओके, लक्षात येतंय का? म्हणजे एकीकडे सद्गुरू श्री श्री रविशंकर, अविनाश धर्माधिकारी किंवा कोणीतरी डॅनियल गोलेमान हे जर हेच सगळं बोलायला लागले ना, त्यांना वेगळं काही सांगावं नाही लागणार असतं. इथे वाचा, ते वाचा, ते वाचा. चांगली गोष्ट ही आहे की ते पण सांगतील हे तरी. ओके, कारण की हे सगळे जण आहेत ना, हे गौतम बुद्धांनी आपल्याला जे सांगितलं ते सांगतात, ते वाक्य फॉलो करतात की कुठलीही गोष्ट केवळ दुसऱ्यांनी सांगितली आहे तुम्हाला म्हणून ती मानू नका. तुमच्या स्वतंत्र विचारबुद्धीला जोपर्यंत ती पटत नाही तोपर्यंत त्याच्यावर विश्वास ठेवू नका. ओके, हे बुद्धाचं असं एक वाक्य आहे आणि ते तो जो श्लोक आहे ना त्याच्या अखेरीसचं वाक्य आहे असं, तेवढंच लक्षात राहतं माझा. बुद्धाचं वाक्य आहे आपदीपो भव. आपदीपो भवचं इंग्लिश ट्रान्सलेशन होतं बी अ लाईट अनटू युअर सेल्फ. प्रकाश म्हणजे ज्ञानाचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे आपण दुसऱ्या कोणाची तरी वाट पाहतो की ह्यांनी माझ्या डोक्यामध्ये प्रकाश पाडावा. तर गौतम बुद्ध आपल्याला म्हणतो आपदीपो भव, स्वतःच एक स्वतःसाठीचा दिवा बन, म्हणजे ज्ञानाच्या मागे लाग. आणि आजकालच्या इन्फॉर्मेशन एज मध्ये वगैरे ते केवढं सोपं झालेलं आहे. त्यामुळे थोडक्यात विषयांतर कुठून झालं की अर्निंग क्रेडिबिलिटी, तुम्ही कोण आहात ह्याच्यानी जर ती मिळवता येत नसेल तुम्हाला, तर तुमच्या बोलण्यामधनं ती समोरच्याला पटवून द्यावी लागते. ती कसं पटवून देणार तुम्ही? तर विषयाचा अभ्यास सखोल असणं ह्याला गत्यंतर नाही. तो नसला तुमचा तर तुम्हाला रंगेहात पकडलं जाऊ शकतं, तुमचा पडदा फाश होऊ शकतो. आणि स्पर्धेबद्दल बोलायला झालो तर तुम्हाला समोरच्या, हे पण एक कौशल्य आहे काय, की तुम्हाला त्या समोरच्याच्या बोलण्यामधनं असं काहीतरी जाणवलं पाहिजे तुम्हाला ते, आणि याचं उदाहरण देणं अवघड आहे. तुम्हाला जाणवलं पाहिजे ते की ह्याला कळत नाही ऍक्च्युली काय बोलतोय तो, हा पोपटपंची करतोय, हा कुठेतरी वरवरचं वाचलेलं आहे आणि तो इथे येऊन फक्त बोलतोय, आणि त्याला धरता आलं पाहिजे त्याच्यामध्ये. ओके, स्वतः क्रेडिबिलिटी कमवणे, दुसऱ्याची क्रेडिबिलिटी जर शक्य असलं तर अनेक वेळेला डिस्ट्रॉय करता येणे. तर तो गेलाच माणूस, मग तो त्याच्या पॉइंट नंतर डिबेट जिंकूच शकत नाही. बिकॉज ह्याच्यासाठी एक हेनरी डेव्हिड थॉरो याचं एक फार छान वाक्य आहे. हा इंग्लिश मधला लेखक आहे, त्याचे तो हे माहिती नसलं तर त्याचं वाक्य आहे की हू यू आर स्पीक्स सो लाऊडली इन माय इयर्स दॅट आय एम डेफ टू व्हॉट यू से. पुन्हा हळू सांगतो, हू यू आर स्क्रीम्स सो लाऊडली इन माय इयर दॅट आय एम डेफ टू व्हॉट यू से. अशा आशयाचं आहे काय ते, थोडं एखादा शब्द माझा इकडचा तिकडे झाला असेल. म्हणजे तू कोण आहेस, तुझं व्यक्तिमत्व, ओके, हे बोलत असतं सारखं माझ्याशी, आणि ते जे माझ्याशी बोलतंय हे एवढं, म्हणजे लेखकाच्या भाषेमध्ये स्क्रीम सो लाऊडली इन माय इयर, म्हणजे तू जे आहेस ते एवढं ठळक आहे की तुझी वाक्य आहेत ते तुझ्या व्यक्तिमत्वाच्या समोर क्षुल्लक पडतात. अर्निंग क्रेडिबिलिटी, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि इनफॅक्ट सिंगल मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट. आणि त्याच्यानंतर उरलेले सोपे आहेत काय, म्हणजे त्याच्यानंतर उरलेले दोन सोपे आहेत, ते म्हणजे काय, इमोशन्स आणि लॉजिक. आणि फॉर्च्युनेटली आपला आत्ताच डिसिजन PhDM प्रॉब्लेम सॉल्व्हिंग डिसिजन मेकिंग ह्याचं सत्र झालं होतं. ओके, त्याच्यामध्ये मी ऑलरेडी तुम्हाला हा मुद्दा सांगितलाय की प्रत्येक माणूस कुठलाही जो निर्णय घेतो तो दोन पायांच्या आधारावर घेतो. पहिला पाय म्हणजे रॅशनॅलिटी, लॉजिक. ओके, 2 अधिक 2 4 होतं. आणि दुसरं येतं इमोशन्स, म्हणजे की ते हृदयाला भिडतंय का. मराठीमध्ये बेस्ट उदाहरण आहे त्याचं, हृदयाला भिडतंय का ते. ओके, चांगलं जे असं पॉवरफुल भाषण ज्याला मानलं जातं तो या दोन्ही गोष्टींचं मिश्रण करू शकतो. त्याचा जो मुद्दा आहे ना तो तुम्हाला स्टॅटिस्टिक्स सांगेल, तो तुम्हाला म्हणजे उदाहरणार्थ जस्ट एक उदाहरण देतो. मी अनेक वेळेला ह्या सत्रामध्ये ना, आपल्या पूर्ण वर्षीच्या फाउंडेशन मध्ये 2 सत्र होतात याची. एका सत्रामध्ये मी वादविवाद कौशल्याबद्दल बोलतो आणि दुसऱ्या सत्रामध्ये मग आपण ऍक्च्युअली एक डिबेट कॉम्पिटिशन घडवून आणतो. ओके,
तर या वादविवादाच्या मी डिबेट कॉम्पिटिशन मध्ये विद्यार्थ्यांना वेगवेगळे काही प्रकारचे विषय असतात, त्यातला एक स्टँडर्ड माझा विषय असतो की जो सगळ्या विद्यार्थ्यांना पण आवडतो. मी वादविवादाच्या विषयाला नाव देतो जगाची वाटचाल विनाशाकडे चालली आहे काय. ओके, क्वेश्चन मार्क. म्हणजे दोज हु आर फॉर ते म्हणतात की होय चाललेली आहे, आणि जे विरुद्ध आहेत ते म्हणतात की नाही असं काही नाही, जग हे चांगलं बनत चाललेलं आहे. ओके, तर जो माणूस जगाची वाटचाल विनाशाकडे चालली आहे यांनी बोलतो, ओके, तो म्हणतो की, आणि मग मी विद्यार्थ्यांना अनेक वेळेला तुम्हाला पीपीटी दाखवायचं वगैरे तरी परमिशन देतो काय, असे ह्याला जे टॉकिंग एड्स म्हणतात, तुमच्या बोलण्यामध्ये ज्या गोष्टींची तुम्ही मदत घेऊ शकता असे. ओके, काय काय येतं त्यात, जगाची वाटचाल विनाशाकडे चालली आहे, स्टँडर्ड आर्ग्युमेंट्स येतात. पर्यावरणाची हानी कशी होतीये, मग त्याच्यामध्ये स्टॅटिस्टिक्स सांगून देता येतात की हवामानामध्ये जर कार्बनचं प्रमाण हे 400 पार्ट्स पर मिलियनच्या पलीकडे गेलं तर ग्लोबल वॉर्मिंगचं प्रमाण कमी नाही करता येणार आहे. मग गेल्या काही वर्षांमध्ये तो चार्ट असा तो वरवर कसा जाताना दिसतोय, आपण 400 पार्ट्स पर मिलियनच्या पलीकडे कधीच गेलो. त्याच्यानंतर 2015 मध्ये जी कॉन्फरन्स झाली ती त्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय ठराव संमत केला गेला की जगाने सगळ्यांनी एकत्र मिळून ग्लोबल कार्बन एमिशन्स, ग्लोबल कार्बन लेव्हल्स या 400 पार्ट्स पर मिलियन पेक्षा कमी ठेवल्या पाहिजेत, आणि ग्लोबल टेम्परेचर राईज हे 1.5 डिग्री सेल्सिअस बिलो प्री इंडस्ट्रियल लेव्हल्स असं ठेवून येता आलं पाहिजे. ओके, हे सगळं ऐकायला छान वाटतं. हे तुम्ही जेव्हा लॉजिक वापरता ना आणि तुमच्या विषयामधल्या आकडेवारी वगैरे समोरच्याला सांगू शकता, तेव्हा दॅट हेल्प्स इन अर्निंग क्रेडिबिलिटी. ओके, म्हणजे ह्याचा अभ्यास आहे बाबा, हा अभ्यासाअंती बोलतोय आणि त्यामुळे ह्याला कळतंय काय बोलतोय ते. ओके, इट हेल्प्स अर्न क्रेडिबिलिटी. पण म्हणून दरवेळेला केवळ लॉजिक काय समोरच्याचा विचाराची पद्धत बदलायला पुरेसं नसतं. ओके, कारण की अखेरीस शेवटी when you are trying to persuade someone you are asking them to make a decision की नाही. हे लॉजिक पटतंय का की हे बघ आपण 1 करू शकतो किंवा 2 करू शकतो, तुला वाटतंय की 2 करूयात आणि मला म्हणायचंय की नाही 2 चुकीचं आहे, आपण 1 करूयात. सो तुमच्या भाषणामधनं आणि तुमच्या बोलण्यामधनं तुम्ही समोरच्या व्यक्तीला एक डिसिजन बदलायला भाग पाडताय. म्हणून लक्षात घेणं गरजेचं आहे की समोरचा माणूस तो डिसिजन कशा आधारावर करतोय. म्हणून गरजेचं असतं लॉजिक आणि इमोशन्स. लॉजिक तर गरजेचं आहे, ओके, ते प्रायमरी आहे. ओके, पण नुसतं लॉजिकवर तुम्ही जर आपटत राहिलात ना तर समोरचा कदाचित म्हणजे अशी रिॲक्शन येते काय की हा बाबा रे तू ठीक आहे म्हणतोयस ते बरं आहे, पण भाऊ पटत नाही आपल्याला, कुछ तो गडबड आहे. ओके, म्हणजे समोरच्या माणसा अशी कधी अनेक वेळेला झालंय का रे असं तुमच्या पण बोलण्यामध्ये, तुम्ही मित्राला काहीतरी पटवून देण्याचा प्रयत्न करताय, हे कळत नाही का तुला, ते कळत नाही का, ते कळत नाही का, समोरचा म्हणतो तू म्हणतोयस ते सगळं पटतंय रे मला, पण तरी मी नाही करणार हे. ओके, अशा सिच्युएशन्स मध्ये द आयडिया इज की तुम्ही लॉजिकवर भर देताय आणि समोरचा व्यक्ती हा इमोशनली विचार करतोय. ओके, दॅट इज द इम्पॉर्टंट पॉइंट. त्यामुळे चांगल्या भाषणामध्ये ना तुम्हाला लॉजिक आणि डेटा सगळा तर मांडता आला पाहिजे. ओके, पण तुम्हाला समोरच्याच्या इमोशन्सला भिडता आलं पाहिजे. ओके, म्हणजे हे जे वाक्य म्हणतात ना, अ पिक्चर स्पीक्स 1,000 वर्ड्स, एका चित्रामध्ये समोरच्या हजारो शब्दांनी जे बोलता येणार नाही, व्यक्त करता येणार नाही, ते करता येतं समोर. ओके, उदाहरणार्थ आपण पर्यावरणाबद्दलच बोलत होतो, तर हे जे सगळे स्टॅटिस्टिक्स दिलेले आहेत ना, ते सगळे स्टॅटिस्टिक्स जेवढे समोरच्याला भिडणार नाहीत ना जाऊन, तेवढे तुम्ही जर काय उदाहरण देता येईल बरं की एखादा प्राणी, ओके, रायनो किंवा रायनो पण नको, कुठलं तरी पोलार बेअर. ओके, तुम्ही पोलार बेअर ती असतात लय भयानक काय, पण ती लहान असताना खूप क्यूट दिसतात. ती माहिती आहे ना, ती पांढऱ्या रंगाचं फर असलेलं अस्वल असतं ते, आणि किंवा पोलर बेअर पण जाऊ दे, पांडा घेऊयात आपण, ते जास्ती क्यूट असतो तो. ओके,
तुम्ही स्टॅटिस्टिक्स देऊन की ग्लोबल हवामान वाढलं तर कशा अनेक प्राण्यांच्या जमाती एक्सटिंक्ट होणार आहेत वगैरे हे सगळं स्टॅटिस्टिक्स जरी दिलं ना, किंवा एकूण हे जे 6वं एक्सटिंक्शन चाललंय आता ते अँथ्रोपोजेनिक एक्सटिंक्शन आहे वगैरे, हे सगळं बोलून समोरच्याला जितकं भिडणार नाही ना, तितकी तुम्ही जर एक 5 सेकंदांची क्लिप दाखवली, ओके, ती नॅशनल जॉग्राफिकवर वगैरे पण अनेक वेळेला दिसते की ते पोलार बेअर असलं तर ते जशा आर्क्टिक आणि अंटार्क्टिक मधले आईस कॅप्स जशा मेल्ट होत आहेत तशा त्यांच्या राहण्याच्या जागा उद्ध्वस्त होत चालल्या आहेत. आणि एखादं मरून पडलेलं पोलार बेअर किंवा ते इतकं सिडसिडीत झालेलं असतात की त्याची फार हाडकं दिसत असतात. किंवा एक अशी फार फेमस फोटो येतो की पाण्यावरनं तरंगणारा असा छोटासा बर्फाचा तुकडा आहे, कारण की तो जो ग्लेशियर आहे मूळ तो सगळा तुटला ग्लोबल वॉर्मिंगमुळे, आणि एक पोलार बेअर त्याच्यावर असं बसलेलं आहे. त्याला कळतच नाही कुठे जाऊ, कारण की उजवीकडे डावीकडे जितकं दूर दूर बघताय ना सगळं पाणीच पाणी आहे. त्यामुळे ते असं झालं की तो खडक होता त्याच्यावर ते पोलार बेअर होतं, तो खडक तुटला, पाण्यात पडला आणि तो त्याच्यावरच राहिला, आणि मग ते वाहवत वाहवत दूर गेलं आणि आसपास जमीनच नाही कुठे. त्यामुळे ते एवढूस जेवढं तो बर्फ शिल्लक आहे तो बर्फ वितळला की ते अस्वल पाण्यामध्ये पडणार, त्याची पोहण्याची कपॅसिटी संपली की बुडणार. ते ही चित्र डोळ्यासमोर आणा आणि मग विचार करा की ते 400 पार्ट्स पर मिलियन, 1.5 डिग्री सेल्सिअस आणि 6वं एक्सटिंक्शन आणि अँथ्रोपोजेनिक एक्सटिंक्शन वगैरे ह्या सगळे शब्द जेवढे भिडत नाहीत ना आपल्याला, तेवढं असं एक ते अस्वल त्याची दयनीय परिस्थिती, आणि अरे ही माझ्यामुळे झाली, हे थोडं इलॉजिकल वाटेल काय ऐकायला, ही माझ्यामुळे झाली, हे जेव्हा समोरच्याच्या मनामध्ये भावना येते ना, ती कशामुळे येते? ती तुझ्या एकट्यामुळे नाहीये झालेली. आतापर्यंत झालेलं सगळं जे कार्बन एमिशन्स आहे, ओके, ते तुझ्या एकट्यामुळे झालंय असं नाही. जगामध्ये 7 बिलियन लोक आहेत, पण तू त्याचा एक भाग आहेस, हे लक्षात घे. असं जे इमोशन्सला समोरच्याच्या भिडता आलं पाहिजे, ओके, ते गरजेचं आहे. सो ह्या 3 बेसिक गोष्टी लक्षात ठेवा, त्या पुस्तकातनच दिल्या आहेत. त्या क्रेडिबिलिटी कमवणे आणि समोरच्याची क्रेडिबिलिटी घालवता येणे, त्याच्यासाठी विषयावरचा अभ्यास असणं गरजेचं आहे, किंवा मग तुमचं मग त्याची बॅकग्राऊंड असणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट लॉजिक आणि रॅशनॅलिटी येतं, ओके, की तुम्हाला लॉजिक आणि रॅशनॅलिटी म्हणजे तुम्हाला आकडेवारी समोरच्या समोर मांडता आली पाहिजे, की मी जे बोलतोय त्याला बघा हे 4 आकडे गरजेचे आहेत. पण केवळ तेवढं चालत नाही, तर तुम्हाला समोरच्याच्या हृदयाला भिडेल अशा पद्धतीने ते मांडता येणं गरजेचं असतं. ओके, ह्या 3 गोष्टी फंडामेंटल असतात कुठल्याही प्रकारच्या अभ्यासामध्ये. ओके, त्याच्यानंतर एक मजेदार मुद्दा तुम्हाला सांगतो. ओके, कुठल्याही वादविवाद स्पर्धेमध्ये किंवा कुठल्याही चॅटमध्ये कुठल्याही वादविवाद स्पर्धेमध्ये आपल्याला एक माहित असतं की जसं मी काही मुद्दे मांडणार आहे ना, तसं समोरचा पण त्याचे काही मुद्दे मांडणार आहे. त्यामुळे वादविवाद कौशल्यामध्ये किंवा डिबेटिंग मध्ये किंवा पर्सुएजन मध्ये केवळ एवढं महत्वाचं नाही की तुम्हाला तुमची नाण्याला 2 बाजू असतात म्हणतो आपण, बरोबर. तुमची नाण्याची बाजू केवळ तुम्हाला माहितीये आणि ती चकाचक माहितीये, इससे काम नाही होगा. ओके, तुम्हाला, कारण की तुमची बाजू तर मांडायची आहेच आहे, पण तुम्हाला समोरच्याची बाजू पण इफेक्टिव्हली खोडून काढता आली पाहिजे. त्यामुळे दुसरा महत्वाचा मुद्दा असतो की तुम्हाला तुमच्या बाजूचा जेवढा अभ्यास आहे तेवढाच तुम्हाला समोरच्याच्या म्हणण्याचा तितकाच अभ्यास असला पाहिजे. ओके, आमच्या वकिलांमध्ये ना एक म्हण असते, अ गुड लॉयर राइट्स दी अपोनंट्स ब्रीफ फर्स्ट. ओके, अ गुड लॉयर राइट्स हिज अपोनंट्स ब्रीफ फर्स्ट. ब्रीफ म्हणजे ते कोर्टाच्या समोर जे लिखित म्हणणं आपण मांडतो ना, त्याला ब्रीफ म्हणतात. त्यामुळे एखादा क्लायंट तुमच्या समोर काहीतरी त्याचं जे काय त्याला म्हणायचंय ते घेऊन आला आणि तुम्ही ते ऐकून घेतलं आणि केवळ फक्त तुमच्या बाजूनी जज समोर जाऊन मांडलं तर चालत नाही. ओके, चांगला वकील कसा विचार करतो की ह्याला जो विरोध करणार आहे तो काय काय बोलणार आहे आणि मला ते सगळं खोडून काढायचंय. ओके, हे महत्वाचं. ह्या संकल्पनेला म्हणतात अँटिसिपेटिंग दी अपोनंट्स आर्ग्युमेंट्स. ओके, म्हणजे तुमचा स्पर्धक, तुमचा समोरचा बोलणारा काय बोलणार आहे हा त्यांनी बोलायच्या आधीच तुम्हाला माहित असलं पाहिजे. ओके,
याला सायकोलॉजीमध्ये एक फार छान शब्द आहे. तुम्ही जर असं हे केल्यावर फायदा कशाने होतो, तर तो शब्द आहे दी इनॉक्युलेशन इफेक्ट. ओके, दी इनॉक्युलेशन इफेक्ट या शब्दाचा अर्थ काय होतो, की मी माझं भाषण द्यायला उभा राहिलो, मी माझा मुद्दा मांडायला उभा राहिलो, की माझ्या बोलण्यामध्ये ना मी जर अशा प्रकारचं काहीतरी बोललो की हे बघा माझं असं असं म्हणणं आहे, ओके, पण ह्याच्यावर मीच तुम्हाला सांगतो की माझा स्पर्धक काय बोलणार आहे ते, आणि त्याचे 2-4 मुद्दे मांडले मी. ओके, पण त्याच्या ह्या मुद्द्यांवर माझं हे म्हणणं आहे हे आपण आधीच सांगून ठेवू शकतो. ओके, याला इनॉक्युलेशन इफेक्ट का म्हणतात? इनॉक्युलेशन हा समानार्थी शब्द म्हणजे वॅक्सिनेशन आहे. ओके, आता तर सगळं वॅक्सिनेशनचाच काळ चालू आहे, त्यामुळे वॅक्सिन काय करतं रे शेवटी? वॅक्सिन म्हणजे एक डायल्युटेड डोस असतो, त्या आजाराचाच डोस असतो तो. आपल्याला त्याच्यात आता कोणी जर इंजेक्शन आता घेतलं असेल, होपफुली अनेक जणांनी वॅक्सिन घेतलं असेल, पुढचे 1-2 दिवस आपल्याला जरा वीकनेस का जाणवतो? कारण की कोविडचं वॅक्सिन हा माइल्ड केलेला कोविडचाच डोस असतो. त्यामुळे मग त्या छोट्या डोसवर मात केली की शरीराला सवय लागते की आता जर उद्या ऍक्च्युअल तो आजार माझ्या अंगात आला तर मी त्याच्यावर मात कशी करणार आहे ते. ओके, आणि बोलताना वादविवादामध्ये पण हेच टॅक्टिक वापरता येतं. अपोनंट तुमचा स्पर्धक त्याचे मुद्दे मांडण्याच्या थोडंसं आधी जर तुम्ही तेच मुद्दे ऑलरेडी मांडलेले असले आणि ते मुद्दे कसे खोडून काढायचे हे पण सांगितलेलं असलं, तर तुमचा स्पर्धक जेव्हा उभा राहून तेच मुद्दे सगळे मांडेल तेव्हा द ऑडियन्स इज ऑलरेडी वॅक्सिनेटेड टू हिज पॉइंट्स, असा त्याचा अर्थ होतो. हे बघा, म्हणजे बोलण्याचा असा अर्थ होतो तो. भाषण कसं होईल? हे माझे हे मुद्दे आहेत, पण मीच तुम्हाला सांगतो की ह्या मुद्द्यांवर विरोधी हे 2-3 मुद्दे माझा स्पर्धक बोलेल, पण स्पर्धकाचे मुद्दे ऐकताना हे लक्षात ठेवा, पुढचे 2-3 मुद्दे म्हणजे त्याला विरोध करणारे मुद्दे हे मी ऑलरेडी बोलून ठेवलेले आहे, आणि त्याच्यानंतर जेव्हा माझा स्पर्धक येऊन तेच सगळे मुद्दे बोलतोय, ऍटलिस्ट त्याचं काम अवघड होतं. ओके, दिस इज द ब्युटी ऑफ अँटिसिपेटिंग दी अपोनंट्स आर्ग्युमेंट्स. ओके, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्यानंतर अनेक वेळेला असं होणार आहे की तुमचा स्पर्धक, ओके, आता मी आतापर्यंत स्पर्धक जरी म्हणत असलो ना तरी नेहमी लक्षात ठेवा की हे साध्या डिबेटिंग कॉम्पिटिशन्स मध्ये पण आवश्यक असतं. ओके, सॉरी, दैनंदिन ग्रुप डिस्कशन्स मध्ये पण हे कौशल्य तितकंच महत्वाचं आहे. म्हणजे कुठलं? ह्या 2 ह्याचा वापर करता येणे, ऐकणे. ओके, आणि हे वाटायला इतकं ऑब्व्हियस वाटतं ना, पण अनेक जण ह्याच्याकडे लक्ष देत नाही. समोरचा जेव्हा बोलतोय तेव्हा तो काय बोलतोय ह्याच्याकडे लक्ष द्या, ऐकून घ्या, समोरच्याचा मुद्दा समजून घ्या. ओके, आणि तरच मग तुम्ही त्याच्यावर काहीतरी उत्तर काढता येणार आहे. मी इतके कॉन्व्हर्सेशन्स, म्हणजे मी तर आता वादविवाद स्पर्धा हा शब्द पण वापरणार नाहीये, दैनंदिन जीवनामध्ये पण अनेक वेळेला असं झालेलं दिसतं आपल्याला की अरे मी काय बोलतोय, तू काय ऐकतोय, त्याच्यावर तू काय बोलतोय, अशी जेव्हा आपली रिॲक्शन येते ती केव्हा होते? त्याच्या मागचं अगेन हे जेव्हा अशा प्रकारचं कॉन्व्हर्सेशन सगळ्यांचं झालेलं असणार आहे की समोरचा मी काहीतरी बोलायला लागलो, माझा काहीतरी एक मुद्दा वेगळाच आहे, तर समोरच्याच्या डोक्यात काहीतरी तिसरंच गेलं आणि त्याच्यावरनं तो काहीतरी चौथाच बोलायला लागला. त्यामुळे 1चा 4 कधी झाला आपल्याला कळत नाही. हे कधी होतं रे? दिस इज कॉल्ड एज पॅसिव्ह लिसनिंग. देर इज समथिंग कॉल्ड एज ऍक्टिव्ह लिसनिंग अँड देर इज समथिंग कॉल्ड एज पॅसिव्ह लिसनिंग. ओके, पॅसिव्ह लिसनिंग म्हणजे की मी 10 वाक्य जर बोलत असलो ना तर ऍक्च्युअली तुमच्या कानावर शब्द पडून मेंदूपर्यंत त्या 10तलं एकच वाक्य जातं. ओके, त्या एका वाक्यावरनं आपण निष्कर्ष काढून मोकळे होतो की ह्याला नक्की काय म्हणायचंय ते, आणि मग पुढचं सगळं ती क्रमांक 2 पासून 10 पर्यंत आपण ऐकतच नाही. आपण समोरच्याचे शब्द माझ्या कानावर पडतायत पण ते मेंदूपर्यंत जात नाहीत, कारण की एका वाक्याच्या आधारावरनं माझ्या मेंदूने ऑलरेडी निष्कर्ष काढलेला आहे, आणि म्हणून मला जे वाटतंय की तू काय मुद्दा मांडतोयस त्याचा मी अर्थ घेतो आणि मग तो मुद्दा कसा खोडून काढायचा याच्यावर माझा ऑलरेडी विचार सुरू झालेला असतो. त्यामुळे स्लो मोशन मध्ये आपण जर केलं ना सगळं, तर मी बोलतोय एक वाक्य, माझं एक वाक्य संपून दुसरं वाक्य सुरू होतंय, तेवढ्यात त्या पहिलं वाक्य तुमच्या कानावर पडलं, कानातनं मेंदूपर्यंत पोहोचलं, मेंदूने त्या वाक्याचा अर्थ घेतला आणि पुढची सगळी स्वतःची मग ट्रेन ऑफ थॉट तुमची वेगळी सुरू झाली. ओके,
आणि तुमची चेन ऑफ थॉट आणि मी जे बोलतोय ते हे दरवेळेला एकच असेल असं काही नाही. ओके, मी बोलतोय भलतच काहीतरी, पण तुमचा मेंदू तुम्हाला घेऊन गेला तिसरीकडेच कुठेतरी. त्यामुळे तुम्हाला जे मी बोलतोय वाटतंय त्याचा तुम्ही अर्थ घेता आणि मग त्याच्यावर खोडून काढण्याचा प्रयत्न करता. ओके, ही जी कॉन्व्हर्सेशन्स होतात ही अशी होतात. आणि मग आपण म्हणतो की अरे बाबा मी हे बोलतच नव्हतो, जरा ऐकून घे ना तू, असं. तर ते जरा ऐकून घे ना हे वाक्य हे अनेक वेळेला समोरच्याला सांगण्याच्या ऐवजी आधी आपण स्वतःला सांगावं लागतं. खरंच इंट्रोस्पेक्शन करा, अंतर्यामी व्हा थोडे, आणि स्वतःलाच विचारा की किती वेळेला होतं रे असं की समोरचा काहीतरी बोलायला लागला आणि त्याचं बोलणं पूर्ण व्हायच्या आधी मीच निष्कर्ष काढून मोकळा झालो की ह्याला काय म्हणायचं होतं. हे स्पर्धेमध्ये अयोग्य ठरतं, ऍक्च्युअल मार्क जातील तुमचे, पण दैनंदिन जीवनामध्ये पण अनेक वेळेला अयोग्य ठरतं. तुम्हाला समोरच्याचा जर मुद्दाच कळला नाही तर तुम्हाला तुमचा मुद्दा पण इफेक्टिव्हली मांडता येणार नाहीये. तुमच्यावर 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपलचं सत्र झालंय का रे ते पुस्तक आतापर्यंत? हा, सो ते माझं अतिशय आवडतीचं पुस्तक आहे. आणि खरंच आतापर्यंत आपण हे बाकीची सगळी कौशल्य ना कुठेतरी जाऊन त्या पुस्तकातल्या कुठल्या तरी चॅप्टरशी भिडवता येतात. ओके, त्याच्यातलं हॅबिट नंबर 4 काय म्हणतो तो? सीक फर्स्ट टू अंडरस्टँड देन बी अंडरस्टूड, असं त्या चॅप्टरचं हेडिंग आहे. ओके, आधी समोरच्याला समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि मग तुमचं म्हणणं समजावून सांगण्याचा प्रयत्न करा. ओके, हे अतिशय महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर ठीक आहे, अनेक पॉइंट्स आहेत तसे याच्यामध्ये, पण आजच्या सत्रामध्ये मला जो उरलेला सर्वात महत्वाचा पॉइंट आहे तेवढा आधी आपण एक घेऊयात. आणि ऍक्च्युली तुम्हाला एक त्याच्याबद्दलची व्हिडिओ पण दाखवायची. शार्दूल, तुला काही बोलायचंय का? हँड रेज केला होतास. येस, बोल ना. दादा, मी आता एक पुस्तक वाचलं होतं याच गोष्टींवर, म्हणजे पर्सुएशन वगैरे. तर त्या लेखकाचं नाव हे डेल कार्निएक. त्यांनी सांगितलं की क्रिटिसिझम तुम्ही करू नका. तुझं ते लेखकाचं नाव परत सांग. डेल कार्निएक. हा, ते हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल ते पुस्तक बोलत असेल ना? राईट, वाचलंय. बरोबर, वर्ल्ड फेमस पुस्तक आहे. हा, तर सर त्या पुस्तकात लिहिलंय की तुम्ही क्रिटिसाइज करू नका दुसऱ्यांना. म्हणजे तुम्ही जेव्हा कोणालाही कंडेम करता तेव्हा ते लोक डिफेन्सिव्हवर जातात. तर ही सेम हे पर्सुएशन मध्ये पण येते ना दादा? येस, पर्सुएशन डिबेटिंग मध्ये. येस, त्याच शार्दूल जे सांगतोय तोच मुद्दा वेगळ्या अर्थाने सांगायचा. म्हणजे मी जेव्हा एखादा मुद्दा मांडतोय ना तेव्हा बोलणं हे सगळं मुद्द्याचं ठेवा, माणसावर नका जाऊ. म्हणजे तुम्हाला समोरच्याचा मुद्दा पटत नसेल ना तर अरे कळत नाही का तुला, असं जे वाक्य तोंडात नाही तर हे पर्सनल होतं. सो तसं कधीच करू नका. समोरच्या व्यक्तीचा आदर राखा आणि फक्त बोलणं हे मुद्द्यापुरतं ठेवा. हा बरोबर पॉइंट आहे आणि महत्वाचा पण पॉइंट आहे तो. ओके, जसं ऍक्च्युली मी म्हणलं ना की अनेक विषय याच्यामध्ये आपण घेऊ शकतो, पण मला जो तुम्हाला आज एक 5-10 मिनिटाची व्हिडिओ दाखवायची आहे ती मला ऍक्च्युली ह्या डिबेटच्या मुद्द्यामध्ये जास्ती महत्वाची वाटते. ओके, आतापर्यंत आपण बोललो व्हेन टू डिबेट. ओके, but it is equally important to understand when not to debate. Okay, when not to debate. अनेक वेळेला OMPचंच मी अनेक वेळेला उदाहरण घेतो. ओके, आणि शार्दूलनी पण आता तो एक खूप छान पॉइंट मांडला की जेव्हा आपण मुद्दा सोडून व्यक्तीवर उतरतो ना तेव्हा ती चर्चा मुद्द्याबद्दलची न राहून 2 व्यक्तींच्या इगो बद्दलची बनते. म्हणजे समोरचा माणूस डिफेन्सिव्हवर होतो आणि मग ही क्लोजेस हिज माइंड टू युअर पर्स्पेक्टिव्ह आणि तो काहीतरी तुम्हाला उलट काहीतरी बोलतो जे तुम्ही ऑफेंड होता त्यांनी, आणि मग तुम्ही पण पाय रोवून उभे राहता की नाही माझाच मुद्दा कसा बरोबर आहे. खरंच विचार करा रे आतापर्यंत की किती आपल्या चर्चा आतापर्यंत अशा झालेल्या असतात की ज्याच्यामध्ये विषय राहिला बाजूला आणि ती चर्चा म्हणजे 2 व्यक्तींच्या इगो क्लॅश मध्ये त्याचं रूपांतर होतं. नोईंग व्हेन नॉट टू डिबेट इज अंडरस्टँडिंग दिस स्किल की चर्चा जी चालली आहे ना ती तुझा दृष्टिकोन जरी वेगळा असला, युअर पर्स्पेक्टिव्ह इज डिफरंट अँड माय पर्स्पेक्टिव्ह इज डिफरंट, दोघांमध्ये ही मॅच्युरिटी असणं गरजेचं असतं की तो पर्स्पेक्टिव्ह फक्त वेगळा आहे. ओके, तू वाईट माणूस आहेस किंवा तू माझ्या विरुद्ध काहीतरी खार खाऊनच उभा आहेस आणि मी जे बोलीन त्याचा तू विरोधच केला पाहिजेस म्हणून तू जे बोलशील त्याचा मी विरोध केला पाहिजे, अशा प्रकारे जर ते रूपांतर झालं
तर ह्या चर्चेला काही अर्थ नसतो. ओके, याचं मी मागच्या वेळेला तुम्हाला जे पुस्तक सांगितलं ना, 6 थिंकिंग हॅट्स, त्याचा बेसिक आशय हाच आहे की पुस्तकाच्या सुरुवातीलाच एडवर्ड डे बोनो लेखक त्याचा आपल्याला सांगतो की अनेक चर्चा कशा होतात माहितीये का, ते जे आपल्याला भारतीय दंतकथांमध्ये की जे 7 आंधळे आणि हत्ती ची गोष्ट सांगितली जाते ना, की 7 आंधळ्यांना एकदा हत्तीपर्यंत घेऊन गेलं जातं आणि मग त्यांना विचारलं जातं की हत्ती कसा आहे रे, तर 7 मधला प्रत्येक जण हत्तीच्या वेगवेगळ्या भागाला हात लावतो. कोण सोंडेला हात लावतो, कोण कानाला हात लावतो, कोण पायाला हात लावतो, कोण शेपटीला हात लावतो. एवढ्यावरच थांबूयात आता आपण. तर प्रत्येकाला तो केवळ जिथे हात लावतोय तसंच वाटतं की तो म्हणजे अख्खा हत्ती. ओके, आणि ऍक्च्युअल चर्चांमध्ये आपण डिबेट कॉम्पिटिशन मध्ये जर गेलो ना, तर इट्स अ डिफरंट स्टोरी. कारण की तिकडे समोरच्याचा मुद्दा खोडून काढणं आणि जिंकणं हा हेतू क्लिअरली डिफाईन्ड असतो. ओके, पण दैनंदिन जीवनामध्ये एस्पेशली टीम वर्क जिकडे गरजेचं आहे, त्याच्यामध्ये अनेक जण चूक ही करतात की ह्या माइंडसेटनीच त्याच्यामध्ये उतरतात. आधीच निष्कर्ष काढून मोकळे झालेले असतात आणि समोरच्या कुठल्याही व्यक्तीने माझ्या विरुद्ध काहीतरी बोलला तर हा माझा शत्रू आहे असं आपण सबकॉन्शियसली गृहीत धरून चालतो आणि मग तो मुद्दा बाजूला राहतो आणि त्या व्यक्तीविरुद्ध 2 इगो क्लॅशेस सुरू होतात. ओके, म्हणून एडवर्ड डे बोनो आपल्याला सांगतो की तुम्ही घराच्या चार लोक घराच्या 4 वेगळ्या दिशांना उभं राहून त्या घराकडे बघत असले आणि 4ही जण जर वाद घालत असले की मला जो घराचा साईड दिसते तीच कशी बरोबर आहे, तर त्या चौघांमधल्या कोणाला तरी तुम्ही एकाला बरोबर आणि बाकीचे 3 चूक असं म्हणू शकता का? नाही म्हणू शकत. इट इज जस्ट अ मॅटर ऑफ डिफरिंग पर्स्पेक्टिव्ह. सो जेव्हा तुम्ही चर्चेमध्ये अशा ठिकाणी आहात ना की तुम्हाला समोरच्यावर मात नाहीये करायची, तुम्हाला सगळ्यांना एकत्र मिळून काहीतरी निर्णय करायचा आहे, तेव्हा डिबेट मेंटॅलिटीनी अशा चर्चेमध्ये जाऊन चालत नाही. आणि अनेक जण ही चूक करतात की तुम्ही आणि तुमचा मित्र हे एकाच टीम मध्ये आहात हे विसरून जातो आपण आणि दोघांच्या विरुद्ध चर्चा सुरू होते. दोघांचं भांडण, तिसऱ्याचा लाभ, अशी परिस्थिती त्याच्यामध्ये होते. ओके, आणि ऍक्च्युली हा इतका मोठा आणि महत्वाचा विषय आहे ना की इफेक्टिव्ह टीमवर्क काय असतं याच्या अक्षरशः गाभ्याशी जाणारा हा मुद्दा आहे. त्याच्यासाठी तुम्हाला एक पुस्तक जस्ट सांगतो मी जाता जाता, आणि त्या पुस्तकाच्या लेखिकेनीच टेड टॉक्स वर दिलेलं एक 10 मिनिटाचं भाषण आहे. ते पर्सनली मला वाटतं की दॅट इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ अंडरस्टँडिंग दिस. ओके, तिचं पुस्तक आहे द स्काउट मेंटॅलिटी, आणि पुस्तकाचं नाव असं का दिलंय हे त्या व्हिडिओमध्ये पण क्लिअर होईलच. ओके, दी स्काउट मेंटॅलिटी. लेखिकेचं नाव आहे जुलिया गेलेफ. ओके, म्हणजे आपण एका वाक्यामध्ये सांगायचं झालं तर आपण, तू आणि मी, आपण जेव्हा एकाच टीम मध्ये आहोत तेव्हा डिबेटच्या मेंटॅलिटीने चर्चेमध्ये उतरून चालत नाही. मी बरोबर आणि तू चूक ह्या मेंटॅलिटीने उतरून चालत नाही. ओके, आपण दोघंही बरोबर आहोत, फक्त दोघांचे दृष्टिकोन वेगळे आहेत, त्यामुळे दोघांचेही दृष्टिकोन एकत्र झाले तर काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह चर्चा होऊ शकेल, असा ह्याच्या मागचा आशय आहे. ओके, तिचं जे टेड टॉक्स वरचं 10 मिनिटाचं फक्त एक भाषण आहे ते आपण आज ऐकूयात आणि मग थांबूयात. ओके, So, I'd like you to imagine for a moment that you're a soldier in the heat of battle. Maybe you're a Roman foot soldier, or a medieval archer, or maybe you're a Zulu warrior. Regardless of your time and place, there are some things that are constant. Your adrenaline is elevated, and your actions are stemming from these deeply ingrained reflexes rooted in a need to protect yourself and your side and to defeat the enemy. So now I'd like you to imagine playing a very different role, that of the scout. So the scout's job is not to attack or defend. The scout's job is to understand. The scout is the one going out, mapping the terrain, identifying potential obstacles,
And the scout may hope to learn that, say, there's a bridge in a convenient location across a river. But above all, the scout wants to know what's really there as accurately as possible. And in a real, actual army, both the soldier and the scout are essential. But you can also think of each of these roles as a mindset, a metaphor for how all of us process information and ideas in our daily lives. And what I'm going to argue today is that having good judgment, making accurate predictions, making good decisions, is mostly about which mindset you're in. So, to illustrate these mindsets in action, I'm going to take you back to 19th century France, where this innocuous-looking piece of paper launched one of the biggest political scandals in history. It was discovered in 1894 by officers in the French General Staff, and it was torn up in a wastepaper basket, but when they pieced it back together, they discovered that someone in their ranks had been selling military secrets to Germany. So they launched a big investigation, and their suspicions quickly converged on this man, Albert Dreyfus. He had a sterling record, no past history of wrongdoing, no motive as far as they could tell, but Dreyfus was the only Jewish officer at that rank in the army. And unfortunately, at this time, the French army was highly anti-Semitic. So they compared Dreyfus's handwriting to that on the memo and concluded that it was a match, even though outside professional handwriting experts were much less confident in the similarity. But never mind that. They went and searched Dreyfus's apartment, looking for any signs of espionage. They went through his files, and they didn't find anything. And this just convinced them more that Dreyfus was not only guilty, but sneaky as well, because clearly he had hidden all of the evidence before they had managed to get to it. Next, they went and looked through his personal history for any incriminating details. They talked to his teachers. They found that he had studied foreign languages in school, which clearly showed a desire to conspire with foreign governments later in life. His teachers also said that Dreyfus had a good memory, he's, known for having a good memory, which was highly suspicious, right? Because a spy has to remember a lot of things. So the case went to trial, and Dreyfus was found guilty. And afterwards, they took him out into this public square and ritualistically tore his insignia from his uniform and broke his sword in two. This was called the degradation of Dreyfus. And they sentenced him to life imprisonment on the aptly named Devil's Island, which is this barren rock off the coast of South America. So there he went, and there he spent his days alone, writing letters and letters to the French government, begging them to reopen his case so they could discover his innocence. But for the most part, France considered the matter closed. So one thing that's really interesting to me about the Dreyfus affair is this question of why the officers were so convinced that Dreyfus was guilty. I mean, you might even assume that they were setting him up, that they were intentionally framing him, but historians don't think that's what happened. As far as we can tell, the officers genuinely believed that the case against Dreyfus was strong, which, makes you wonder, what does it say about the human mind that we can find such paltry evidence to be compelling enough to convict a man? Well, this is a case of what scientists call motivated reasoning. It's this phenomenon in which our unconscious motivations, our desires and fears, shape the way we interpret information. So some information, some ideas feel like our allies, and we want them to win, we want to defend them. And other information or ideas are the enemy, and we want to shoot them down. So this is why I call motivated reasoning soldier mindset. And probably most of you have never persecuted a French Jewish officer for high treason, I assume, but maybe you've followed sports or politics. So you might have noticed that when the referee judges that your team committed a foul, for example, you're highly motivated to find reasons why he's wrong. But if he judges that the other team committed a foul, awesome, that's a good call. Let's not examine it too closely. Or maybe you've read an article or a study that examined some controversial policy, like capital punishment. And as researchers have demonstrated, if you support capital punishment and the study shows that it's not effective, then you're highly motivated to find all the reasons why the study was poorly designed. But if it shows that capital punishment works, awesome, it's a good study. And vice versa, if you don't support capital punishment, same thing. Our judgment is just strongly influenced unconsciously
by which side we want to win. And this is ubiquitous. This shapes how we think about our health, our relationships, how we decide how to vote, what we consider fair or ethical. And what's most scary to me about motivated reasoning or soldier mindset is how unconscious it is. You know, we can think we're being objective and fair-minded and still wind up ruining the life of an innocent man. However, fortunately for Dreyfus, his story is not over. This is Colonel Picquart. He's another high-ranking officer in the French army. And like most people, he assumed Dreyfus was guilty. Also, like most people in the army, he was at least casually anti-Semitic. But at a certain point, Picquart began to suspect, what if we're all wrong about Dreyfus? And what happened was that he had discovered evidence that the spying for Germany had continued even after Dreyfus was in prison. And he had also discovered that another officer in the army had handwriting that perfectly matched the memo, much closer than Dreyfus's handwriting. So he brought these discoveries to his superiors, but to his dismay, they either didn't care or came up with elaborate rationalizations to explain his findings, like, all you've really shown, Picquart, is that there's another spy who learned how to mimic Dreyfus's handwriting, and he picked up the torch of spying after Dreyfus left. But Dreyfus is still guilty. Eventually, Picquart managed to get Dreyfus exonerated, but it took him 10 years, and for part of that time, he himself was in prison for the crime of disloyalty to the army. So, a lot of people feel like Picquart can't really be the hero of this story because he was an anti-Semite, and that's bad, which I agree with. But personally, for me, the fact that Picquart was anti-Semitic actually makes his actions more admirable, because he had the same prejudices, the same reasons to be biased as his fellow officers, but his motivation to find the truth and uphold it just trumped all of that. So to me, Picquart is a poster child for what I call scout mindset. It's the drive not to make one idea win or another lose, but just to see what's really there as honestly and accurately as you can, even if it's not pretty or convenient or pleasant. And this mindset is what I'm personally passionate about, and what I've spent the last few years examining and trying to figure out what causes scout mindset. Why are some people, sometimes at least, able to cut through their own prejudices and biases and motivations and just try to see the facts and the evidence as objectively as they can? And the answer is emotional. So just as soldier mindset is rooted in emotions like defensiveness or tribalism, scout mindset is too. It's just rooted in different emotions. So for example, scouts are curious. They're more likely to say that they feel pleasure when they learn new information or an itch to solve a puzzle. They're more likely to feel intrigued when they encounter something that contradicts their expectations. Scouts also have different values. They're more likely to say that they think it's virtuous to test your own beliefs, and they're less likely to say that someone who changes his mind seems weak. And above all, scouts are grounded, which means that their self-worth as a person isn't tied to how right or wrong they are about any particular topic. So, they can believe that capital punishment works, and if studies come out showing that it doesn't, they can say, looks like I might be wrong. Doesn't mean I'm bad or stupid, So these traits, this cluster of traits, is what researchers have found, and I've also found anecdotally, predicts good judgment. And the key takeaway I want to leave you with about those traits is that they're primarily not about how smart you are or about how much you know. In fact, they don't correlate very much with IQ at all. They're about how you feel. So there's a quote that I keep coming back to by Saint-Exupéry. He's the author of The Little Prince. And he said, if you want to build a ship, don't drum up your men to collect wood and give orders and distribute the work. Instead, teach them to yearn for the vast and endless sea. In other words, I claim, if we want to really improve our judgment as individuals and as societies, what we need most is not more instruction in logic or rhetoric or probability or economics, even though those things are quite valuable. But what we most need to use those principles well
is scout mindset. We need to change the way we feel. We need to learn how to feel proud instead of ashamed when we notice we might have been wrong about something. We need to learn how to feel intrigued instead of defensive when we encounter some information that contradicts our beliefs. So the question I want to leave you with is, what do you most yearn for? Do you yearn to defend your own beliefs? Or do you yearn to see the world as clearly as you possibly can? Thank you. एका वाक्यामध्ये सांगायचं झालं तर मला हे तुम्हाला सांगावंसं का वाटलं, कारण की आतापर्यंत वादविवाद स्पर्धा म्हणलं की आपण जातो ते इथे सांगितलंय तसं सोल्जर माइंडसेटने, की समोरच्याला हरवायचंय आणि मला जिंकायचंय शाब्दिकरित्या. ओके, आणि त्याच्यासाठीची कौशल्य आपल्याला जरूर शिकवली जातील, ती जरूर शिका. पण तितकंच महत्वाचं आहे की ही कौशल्य कुठे वापरायची नाहीत हे कळणं. ओके, म्हणजे स्वतःचे जे बिलीफ्स आहेत, मला काय बरोबर आहे काय चुकीचं आहे वाटतं, ते सारखं क्वेश्चन करत राहणे, आणि समोरच्यानी जर तुमचं एखादं म्हणणं चुकीचं आहे हे सिद्ध करून दाखवलं तर ते मान्य करण्याची कपॅसिटी असणे. आणि म्हणजे तुम्ही मूर्ख आहात किंवा वाईट आहात असा त्याचा अर्थ होत नाही. ते भाषणातलं वाक्य मला फार छान आवडलं. ही डिबेट स्किल्सच्या नाण्याची दुसरी बाजू आहे. ओके, त्यामुळे स्पर्धा तर भरपूर जिंकाच, पण लक्षात घ्या की तुम्ही जेव्हा का टीम म्हणून काम करताय तेव्हा डिबेट स्किल्स आणि पर्सुएजन स्किल्स महत्वाचे आहेत, पण ते वेगळ्या स्वरूपाचे आहेत. तुम्हाला तुमच्याच टीम मेंबरला हरवायचं नाहीये, तुम्हाला दोघांना मिळून जिंकायचंय. हे लक्षात ठेवणं सर्वात महत्वाचं आहे असं मला वाटतं. त्यामुळे अजून याच्यावर भरपूर विषय आहेत, पुढे कधी भेटलो तर जरूर बोलूयात, पण आज प्रार्थना करून थांबूयात. ओके, रेणुका करतेय शेअर? हो दादा. नव्या वैभवाचीच स्वप्ने सजावी, मनी हास्य लेऊन मुक्ती जगावी, हवी फक्त उन्मुक्त निर्माण शक्ती, नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ती, हवी फक्त उन्मुक्त निर्माण शक्ती, नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ती, अहंता गळावी अभंगास म्हणता, तपस्येत तल्लीन आतून होता, प्रतिभे समस्तीत आकार यावे, पुरी उत्तमाचेच ओंकार गावे, हवी फक्त उन्मुक्त निर्माण शक्ती, नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ती, जरी एक अश्रू पुसायास आला, तरी जन्म काहीच कामास आला, जरी अश्रू विस्फोट होऊन
सजला तरी मुक्त ज्वालामुखी जन्म झाला हवी फक्त उन्मुक्त निर्माण शक्ती नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ती नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ती नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ती चलो बाय बाय एवरीवन.